मग त्याच्यामध्ये तर असं जे ज्ञान आहे तर की ज्या योगे आपण श्रीकृष्णांच्या विषयी त्यांचा जन्म का होतो, मग त्या कर्म कशा पद्धतीने करतात, हे सगळं दिव्य ज्ञान आज अभ्यासणार आहोत. आणि त्या योगे कृष्णांशी आपण कसे जोडले जाऊ, तर हे समजून घेणार आहोत. आता आपण आपल्या अभ्यासाला सुरुवात करूया. नेहमीप्रमाणे आपल्या अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या इस्कॉनचे जे प्रमुख अर्चविक्र आहेत इस्कॉन बेंगलोरचे, श्री श्री राधा गोविंदजी, त्यांच्या चरणी आपण साष्टांग नमन करूया. तसेच आपले इस्कॉनचे प्रमुख संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद, त्यांच्या चरणी आपण साष्टांग नमन करून आपल्या आजच्या अभ्यासाला सुरुवात करूया. हा माताजी, पुढची स्लाईड. हरे कृष्णा. माताजी पुढची स्लाईड घेऊया. हरे कृष्णा. मग कालच्या तिसऱ्या अध्यायामध्ये आपण अभ्यास करतो की म्हणजे कुठलं कर्म त्यागायचं, म्हणजे त्यागायचं कर्म सगळंच की कोणतं कर्म करायचं, म्हणजे हा जो अर्जुनाचा गोंधळ झाला होता एक काहीतरी सांग, तर ते आपण अभ्यास की कसं कर्म केलं पाहिजे. म्हणजे कृष्णांच्या संतुष्टीसाठी जेव्हा कर्म होतं त्याला निष्काम कर्मयोग म्हणायचा. मग आता ज्ञानयोगाच्या माध्यमातून आपण भगवंताविषयी ज्ञान घेतलं आणि ते कशा पद्धतीनं त्या ज्ञानाचा उपयोग करून कृष्ण म्हणजे संतुष्टीसाठी कर्म करायचं हे अभ्यास. मग कर्मकांड म्हणजे सकाम इच्छा किंवा सकाम कर्म, फळाच्या अपेक्षेनं केलेलं कर्म. मग त्यातून कर्मयोग पर्यंत कसं जायचं, नंतर हे आपण अभ्यासलं. मग एखादा सामान्य नेता जो असतो तर कसा आदर्श ठरतो, जे पुढे सामान्य जन असतात त्यांच्यासाठी कसा आदर्श ठरतो, तर हे सगळं आपण अभ्यासलं. मग आपला सर्वात मोठा शत्रू कोण आहे, तर काम आहे. तर हा देखील आपण अभ्यास केला. आणि मग ह्या कामाच्या शत्रू जो आहे तर त्याच्यावर आपण काय करायचं, त्याचा पराभव करायचा. आणि त्याच्यावर आपण काय करायचं, त्याचा पराभव करून आपण आपण आपलं कर्तव्य कर्म म्हणजे काय करायला पाहिजे, तर अर्जुनाने लढलं पाहिजे. आणि त्याचा पराभव वेळीच करून ज्ञानाच्या शस्त्राने, म्हणजे जे काही ज्ञान दिले भगवंताने त्या ज्ञानाच्या शस्त्राने त्या कामरूपी शत्रूचा पराभव करून युद्धासाठी तू लढ, तू सज्ज हो, असं अर्जुनाला श्रीकृष्ण सांगतात. इथपर्यंत आपण काल अभ्यास होतो. आता आपण पुढे जाऊ. हा मग त्याची पुढची स्लाईड. हा, आता आजच्या अभ्यासामध्ये आपण काय शिकणार आहोत, तर कृष्णांबद्दलचं अतिंद्रिय ज्ञान. आता अतिंद्रिय ज्ञान म्हणजे काय, तर दिव्य ज्ञान, म्हणजे जे आध्यात्मिक स्तरावरचं ज्ञान असतं ना, तर त्याला म्हणायचं अतिंद्रिय किंवा दिव्य ज्ञान. मग आता ते काय आहे ते समजून घेणार आहोत. मग आता सर्व मार्गांचं म्हणजे वेगवेगळे मार्ग आहेत भक्ती सेवेचे, तर त्याचं ध्येय किंवा वर्णाश्रम व्यवस्थेचे निर्माता कोण आहेत, तर भगवान श्रीकृष्ण. मग या सगळ्या मार्गांचं ध्येय काय आहे, तर कृष्णांना जाणणं. तर हे समजून घेणार आहोत. मग कर्मयोग म्हणजे काय, तर हे समजून घेणार आहोत. आणि मग त्यागामुळं म्हणजे आपण जे कर्माच्या फलाच्या आसक्ती करतो, तर त्यामुळे आपल्याला जे दिव्य ज्ञान प्राप्त होतं, तर ते कसं प्राप्त करून घ्यायचं, म्हणजे परंपरेनं गुरु शिष्य परंपरेच्या माध्यमातून आपण ते कसं प्राप्त करून घ्यायचं, तर तो सगळा इतिहास भगवद्गीतेचा आपण अभ्यासणार आहोत. आणि मग पारंपरिक ज्ञानाचा सारांश काय आहे, तर तो आपण समजून घेणार आहोत. आता पुढे जाऊ आपण. हा, त्याची पुढची स्लाइड. हा, आता भगवद्गीतेचा आपण इतिहास समजून घेणार आहोत. सगळ्यांनी लक्ष देऊन अगदी ऐकूया. म्हणजे भगवद्गीता किती वर्षांपासून या पृथ्वी तलावर होती पहा. म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनांना द्वापार युगामध्ये सांगितली 5000 वर्षापूर्वी, युद्धामध्ये रणांगणावर 45 मिनिटांमध्ये भगवद्गीता सांगितली. पण त्या आधीपासून ती किती वर्षांपासून उपस्थित आहे, मग हे सगळं आपण आज जाणून घेणार आहोत. आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढची स्लाइड. हा, मग त्याची वाचली. हरे हरे कृष्ण. कृष्णा. श्री भगवान उवाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवानाहम् अव्ययम् विवस्वान् मनवे प्राह मनुरेक्ष्वाकवे ब्रवीत्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी योगाचे हे अविनाशी शास्त्र सूर्यदेव विवस्वान यांना दिले होते. आणि विवस्वानने ते मानव जातीचे पिता मनु यांना सांगितले होते. आणि मनुने ते इक्ष्वाकुला सांगितले होते.
हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे भगवद्गीतेचा इतिहास जाणून घेणार आहोत बरं का आपण. मग भगवान श्रीकृष्ण यांनी काय केलं, हे योगाचं अविनाशी शास्त्र, योग म्हणजे काय, जोडले जाणे, मग अविनाशी म्हणजे कधीही नष्ट न पावणार असं शास्त्र, तर भगवान श्रीकृष्णांकडून हे आलेलं शास्त्र आहे. म्हणजे ते कसं आहे, भगवान जसे अविनाशी आहेत तसंच हे पण शास्त्र अविनाशी आहे. आणि मग हे कसं आहे, शास्त्र म्हणजे कृतीच्या स्तरावर, आचरणाच्या स्तरावर आपण ते जेव्हा म्हणजे कृती करून पाहतो, तर त्यावेळेला आपल्याला ते अनुभव म्हणजे जे काही आहे तर ते अनुभवायला येणार असं जे आहे, तर ते म्हणजे असं अविनाशी शास्त्र सर्वात प्रथम त्यांनी कुणाला दिलं, सूर्यदेव विवस्वानांना दिलं. मग आता विवस्वान जे आहेत तर त्यांना जेव्हा हे ज्ञान मिळालं, तेव्हा त्यांनी आपले जे शिष्य आहेत, मानव जातीचे पिता मनु यांना दिलं बरं का. आणि मनु यांनी त्या पृथ्वीचे सम्राट त्यावेळेचे जे होते इक्ष्वाकू राजा, तर त्यांना दिलं. मग आता हे का अशा पद्धतीने दिलं गेलं हे समजून घेऊया. म्हणजे काय की पूर्वीच्या काळी राजर्षी जे होते त्यांना भगवद्गीता सांगितली जायची, हे ज्ञान दिलं जायचं. आता का दिलं जायचं, तर राजाची जबाबदारी राज्याचं आपलं संरक्षण करणं, नागरिकांचं संरक्षण करणं, तर ही तर आहेच, पण त्याचबरोबर त्यांना भौतिक जंजाळात पडण्यापासून संरक्षण देणं आणि त्यांना योग्य मार्गदर्शन देणं, की ज्यामुळे ते मानवी जीवनाचं ध्येय आहे तर ते साध्य करू शकतील, म्हणजे भगवान कृष्णांची प्राप्ती करणं. आणि यासाठी मार्गदर्शन करणं, तर हे सुद्धा राजाची जबाबदारी असायची पहा. आणि त्यामुळं असे जे राजे किंवा प्रशासकीय जे प्रमुख असतात तर त्यांना हे पूर्वी ज्ञान दिलं जायचं. मग आता सगळे ग्रह गोल तारे ह्या सगळ्यांचा राजा कोण आहे, तर सूर्य आहे. सूर्यापासून हे सगळ्यांना प्रकाश मिळतो पहा. आणि म्हणून हे ज्ञान सर्वात प्रथम भगवान श्रीकृष्णांनी कोणाला दिलं, तर श्रीकृष्णांना दिलं. आणि मग सूर्यदेव विवस्वान आहे, तर त्यांनी आपले शिष्य आणि मानव जातीचे पिता कोणाचं, मनु, तर त्यांना दिलं. मग आता मनु यांच्यापासूनच मनुष्य म्हणजे मानवाची निर्मिती झाली, म्हणून आपल्याला मनुष्य म्हटलं जातं पहा, हा संस्कृत शब्द आहे. मग आपण त्यांचे पुत्र. मग आता मनुने आपले पुत्र जे राजा इक्ष्वाकू आहेत त्यांना दिलं, की त्यांचे संपूर्ण पृथ्वीवर राज्य होतं, सम्राट होते. मग अशा पद्धतीने हे गुरु शिष्य परंपरेनं हे ज्ञान जे आहे तर ते शृंखला पद्धतीनं दिलं गेलं पहा. आणि मग आता त्याद्वारे काय झालं, तर हे जे ज्ञान आहे तर हे राजर्षींना दिल्यामुळे म्हणजे त्यांना हे योग्य पद्धतीनं ज्ञान दिलं गेल्यामुळे त्यांच्याकडून म्हणजे हे सगळं मार्गदर्शन प्रजेला मिळत असते पहा. म्हणजे ही प्रजा त्या काळातली किती म्हणजे पहा, आपण म्हणू की सौभाग्यवान होती, की त्यांना राजांकडून हे सुद्धा योग्य प्रकारचं ज्ञान मिळणं ही राजाची जबाबदारी असायची पहा. म्हणजे असंच असायला हवं ना आताच्या काळामध्ये, फक्त राज्यकारभार किंवा प्रशासकीय सेवा, प्रशासकीय आपण म्हणू की म्हणजे जे काही सेवा आहेत तर त्या नाही, म्हणजे फक्त ऍडमिनिस्ट्रेशन नाही, तर योग्य ते ज्ञान की ज्याद्वारे आपण भगवान श्रीकृष्णाची प्राप्ती करू शकू असं ज्ञान देणं ही सुद्धा राजाची जबाबदारी असायची. म्हणजे तो एक उत्तम मार्गदर्शक असा असायचा. आणि म्हणून पूर्वीच्या काही राजांना अगदी म्हणजे देवांसारखं मानलं जातं. म्हणजे भगवान श्रीकृष्ण आपल्या विभूतींमध्ये म्हणतात 10व्या अध्यायामध्ये, म्हणजे मनुष्यामधला सम्राट म्हणजे राजा म्हणजे मी आहे, म्हणजे त्या माध्यमातून हे राजर्षींना म्हणजे जे ज्ञान दिलं जायचं, तर त्या माध्यमातून हे सगळं नागरिकांपर्यंत पोहोचवलं जायचं. आता पुढे जाऊया. त्याची पुढची स्लाईड. हा, हरे कृष्णा. एवं परंपरा प्राप्तम् इमं राजर्षयो विदुः सकाले नेह महता योगो नष्ट परंतप. हरे कृष्ण. हरे कृष्ण. याप्रमाणे हे परमश्रेष्ठ विज्ञान गुरुशिष्य परंपरेद्वारे प्राप्त करण्यात आले आणि राजर्षींनी ते त्याच पद्धतीने जाणून घेतले. पण काळाच्या ओघामध्ये ही परंपरा खंडित झाली आणि म्हणून हे विज्ञान आपल्या यथार्थ रूपात लुप्त झाल्याप्रमाणे दिसते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप छान वाचलं माताजी, खूप खूप धन्यवाद दोन्ही माताजींना. तर आता हे जे ज्ञान आहे असं परम श्रेष्ठ विज्ञान आहे हे,
म्हणजे भगवान यांच्याकडून आलेले विज्ञान आहे. भगवान कसे आहेत? परम परमेश्वर, म्हणून हे परम श्रेष्ठ असं विज्ञान आहे. तर हे गुरु शिष्य परंपरेद्वारे प्राप्त झाले बरं का. आणि ते राजर्षींनी हे गुरु शिष्य परंपरेनेच जाणून घेतले. आता काळाच्या ओघामध्ये काय झालं की ही जी गुरु शिष्य परंपरा आहे हीच खंडित झाली आणि भगवद्गीतेचा जो योग्य अर्थ आहे, जे भगवान श्रीकृष्णांना सांगायचा उपदेश आहे, तर तोच लुप्त झाला. भगवद्गीतेचा अर्थ जो ज्या माध्यमातून भगवान श्रीकृष्णांना म्हणजे जे उपदेश करायचे होते, तर तेच कुठेतरी लुप्त झाल्यासारखे झाले आणि म्हणून श्रीकृष्णांना ही निकड वाटली आणि त्यासाठी त्यांनी काय केलं, तर अर्जुनांना शिष्य म्हणून निवडले पहा. आणि त्या माध्यमातून ही खंडित झालेली परंपरा जी आहे तर ती पुन्हा ते प्रस्थापित करण्यासाठी आता त्यांनी अर्जुनांना शिष्य म्हणून निवडले. म्हणजे हे जे विज्ञान आहे ते यथार्थ म्हणजे जे सत्य वास्तव आहे तसंच्या तसं प्रस्तुत करणं आवश्यक होतं. पण मधल्या काळात काय झालं की जे असे लोक असतात की जे भगवंतावर श्रद्धा आणि विश्वास ठेवत नाहीत, पण भगवंतांनी दिलेली ऐश्वर्य सगळी उपभोगतात आणि मग त्यांच्याविषयी मानसिक तर्काने वगैरे असे भाष्य लिहितात, टीका लिहितात, भगवंताच्या विषयी लिहितात, भगवद्गीतेवर भाष्य. मग ते जे आहे तर ते भक्त नसतात. मग असे जे भक्त आहेत तर त्यांनी काय केलं, तो व्यापारच केला आपल्या स्वार्थासाठी आणि त्यामुळे काय झालं, भगवद्गीतेचा जो यथार्थ म्हणजे स्वरूप आहे तर तेच कुठेतरी लुप्त झालं होतं आणि म्हणून ही गरज भासली पहा. आणि म्हणून श्रीकृष्णाने काय केलं, ही जी परंपरा खंडित झाली तर ती आता पुन्हा स्थापित करण्यासाठी अर्जुनाची निवड केली. तर पुढे जाऊ आपण. हा तरी पुढची स्लाइड. आता गुरु शिष्य परंपरा म्हणजे काय पहा, ती आपण समजून घेणार आहोत. तर भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला जे ज्ञान आहे तर ते कसं दिलंय, तर ह्या 4 देवतांना त्यांनी ज्ञान दिले. ब्रह्माजींना, माता लक्ष्मींना, भगवान शिवजींना आणि 4 कुमारांना बरं का. म्हणजे भगवान श्रीकृष्णांकडून हे ज्ञान थेट ब्रह्माजींना मिळालं. ब्रह्माजींना त्यांनी ज्ञान दिलं. मग ब्रह्माजींनी हे ज्ञान कोणाला दिलं, तर ते त्यांनी नारद मुनींना दिलं. मग नारद मुनींनी व्यास मुनींना दिलं. मग व्यास मुनींनी मध्वाचार्यांना. आणि अशा पद्धतीनं ह्या गुरु शिष्य परंपरेतले 32वे आचार्य म्हणजे श्रील प्रभुपाद आहेत बरं का. मग आता हे जे आहेत 4 म्हणजे 4 वेगवेगळ्या देवता, तर त्यांच्या नावानुसार हे संप्रदाय बनलेत आणि ह्या 4 संप्रदायांना हे जे ज्ञान दिलं गेले ना, तर म्हणजे त्यांच्यामध्ये जे आले तर हेच श्रीकृष्णांकडून आलेलं थेट ज्ञान आहे आणि ते जसंच आहे तसं पुढच्या शिष्य उत्तराधिकार परंपरेला दिलं जातं का. मग अन्य कोणी आपल्याला म्हणेल की म्हणजे मी तुम्हाला शिष्यत्व देईन किंवा गुरु म्हणजे आपण जर गुरु म्हणून म्हणजे त्यांना स्वीकारणार असो तर आपण त्यावेळेला चौकशी केली पाहिजे की ते कुठल्या संप्रदायाचे आहे. या 4 पैकी असेल तरच ते काय आहे, तर ते शाश्वत ज्ञान आहे की जे थेट कृष्णांकडून आले. म्हणजे कृष्णाने ह्या 4 देवतांना ज्ञान दिले आणि तेच फक्त काय आहे, तर पूर्णतः कसं आहे, शाश्वत किंवा यथार्थ ज्ञान आहे पहा. म्हणून आताच्या कलियुगामध्ये आपण म्हणजे हे जे ढोंगी पापी लोकांचं युग आहे, पथभ्रष्ट लोकांचं युग असं कलियुगाला म्हटले, तर इथे आपल्याला फसण्याचा धोका असतो. आणि म्हणून आपल्याला कोणी गुरु करायचंय किंवा गुरु करण्याचा विचार किंवा गुरु स्वीकारायचे, तर तेव्हा आपण ह्या 4 संप्रदायापैकी आपले गुरु आहेत का ही चौकशी करायची, तरच काय होईल, आपल्याला त्याचा लाभ होईल पहा. मग आता हे जे ज्ञान आहे तर हे कसं गुरु शिष्य उत्तराधिकार परंपरेतनं म्हणजे शिष्य उत्तराधिकार परंपरा म्हणायचं, असं पुढे येत राहिलं. मग आता हे भगवान ब्रह्माजींना दिलं त्याला काय म्हणायचं, त्या संप्रदायाला ब्रह्म मध्व गौडीय वैष्णव संप्रदाय किंवा परंपरा म्हणतात. मग यातले म्हणजे सर्वात असे महान असे जे आचार्य आहेत ते मध्वाचार्य होऊन गेले. मग आता दुसरा संप्रदाय जो आहे तो श्री संप्रदाय आहे. म्हणजे त्याला श्री संप्रदाय म्हणतात किंवा लक्ष्मी संप्रदाय असं म्हणतात. मग ते माता लक्ष्मींना ज्ञान दिलं भगवान श्रीकृष्णाने आणि मग त्या गुरु शिष्य परंपरेद्वारे तिथून पुढे ते पुढे पुढे येत राहिलं आणि त्यातले सर्वात महान आचार्य म्हणजे रामानुजाचार्य. इथे पहा, माता लक्ष्मी म्हणजे विष्णूंची पूजा केली जाते, रामांची पूजा केली जाते, तर अशा पद्धतीने शाळीग्रामाची पूजा केली जाते. तर हे म्हणजे श्री संप्रदाय किंवा लक्ष्मी संप्रदाय. आता भगवान शिवजींना त्यांनी ज्ञान दिलं श्रीकृष्णाने. मग ह्या परंपरेमध्ये विष्णू स्वामी नावाचे जे आहेत
तर हे महान आचार्य होऊन गेले. याला रुद्र संप्रदाय पण म्हटलं जातं. भगवान शिवजींना जे ज्ञान दिलं तर या संप्रदायाला. मग आता 4 कुमार म्हणजे सनातन, सनकनंदन आणि सनत कुमार, तर हे 4 कुमारांना ज्ञान दिलं बरं का. ते शुद्ध भक्त होते भगवान श्रीकृष्णांचे. मग त्या 4 कुमारांना ज्ञान दिल्यामुळे त्यांना काय म्हटले, कुमा संप्रदाय म्हटले. आणि मग त्यातले निंबकाचार्य म्हणून सर्वश्रेष्ठ असे महान आचार्य होऊन गेले. मग आता आपल्या परंपरेतले ब्रह्म, मध्व, गौडीय, वैष्णव परंपरेतले जे आहेत ते श्रील प्रभुपाद 32वे आचार्य आहेत. तर त्यांचे गुरु कोण होते, भक्ती सिद्धांत सरस्वती. मग त्यांचे गुरु कोण होते, गौरी किशोरीदास बाबजी. मग त्यांचे गुरु कोण होते, भक्ती विनोद ठाकूर. आणि त्यांचे गुरु कोण होते, जगन्नाथदास बाबजी. तर अशी ही गुरु शिष्य परंपरा आहे. शिष्य उत्तराधिकार परंपरेनं, हे साखळी पद्धतीनं, शृंखला पद्धतीनं हे ज्ञान येतं. आणि कसं असतं, पवित्र असतं, निष्कलंक असतं. हे जसं आहे तसं, जे श्रीकृष्णाने सांगितले ते तसंच्या तसं ब्रह्माजींना कळालं. ब्रह्माजींनी ते नारद मुनींना सांगितलं, त्यांनी ते व्यासमुनी जसं आहे तसं श्रवण केलं आणि सांगितलं. ह्याला म्हणायचं गुरु शिष्य परंपरा. ही कुठल्याही कॉलेजमध्ये हे भगवद्गीतेचं ज्ञान यासाठी मिळत नाही. हे गुरु शिष्य परंपरेतनच अभ्यासायला हवं. आणि अशा पद्धतीनं हे ज्ञान आपल्यापर्यंत येऊन पोहोचलं. आता पुढे जाऊ आपण. हा, मग आता अर्जुनाला प्रश्न पडलाय की मग आता असं कसं, तुम्ही तर म्हणता की ही भगवद्गीता मी फार आधीपासून म्हणजे ही सांगितली आणि तुम्ही तर म्हणजे माझे समकालीन आहात. म्हणजे तुम्ही तर म्हणता की मी तेव्हा जे सूर्यदेव विवस्वान आहेत तर त्यांना पण ही भगवद्गीता सांगितली आहे. आणि मग हा असा कसा भाग आहे की तुम्ही तर इथे मला समोर आहात, म्हणजे माझ्या समोर दिसत आहात, म्हणजे असं कसं आहे. मग त्याचं निराकरण करतात पहा श्रीकृष्ण, की माझे आणि तुझे अनेक जन्म होऊन गेले आणि हे सगळे जन्म मी आठवू शकतो, पण तू नाही आठवू शकत. कारण का, तर भगवानांना आपल्या सगळ्या भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळाचं ज्ञान असतं. पण आपल्यासारखे जीवात्मा जे आहेत तर आपल्याला म्हणजे हे जे आहे तर विस्मरण होत असतं आपल्याला, म्हणजे आपल्याला त्याचं स्मरण नसतं. मग हाच आपल्यासारख्या अंशरूप जीव आणि भगवान यांच्यामध्ये फरक आहे पहा. आता शत्रूंना दमन करणारा असा शक्तिशाली वीर म्हणजे परंतप असं म्हटलंय पहा अर्जुनाला. म्हणजेच काय, की इथे आपण समजून घेऊ की भगवान आणि भक्त म्हणजे जे जीवात्मा यांच्यामध्ये फरक काय आहे. तर बद्ध जीव आहे तो आपल्या भौतिक जो देह आहे त्यापासून भिन्न आहे. आणि भौतिक प्रकृतीमध्ये भगवान जेव्हा अवतीर्ण होतात तेव्हा तेव्हा काय असतं, त्यांचं आपल्यासारखं शरीर दिसतं पण ते पूर्णतः आध्यात्मिक असतात पहा. म्हणजे त्यांचं एक इंद्रिय अनेक इंद्रियांचं कार्य करतं असं असतं. आणि त्यांचं ते कसं असतं, ते सच्चिदानंद पूर्णतः आध्यात्मिक असतात. मग हा जो फरक आहे, तर ह्यामुळं काय आहे की श्रीकृष्णांना लक्षावधी वर्षापूर्वी केलेल्या क्रियांचं स्मरण होतं, पण अर्जुनाला ते होत नाही. कारण जीव काय करतो, देहांतर करतो. मृत्यूच्या वेळी एक शरीर सोडून तो दुसऱ्या शरीरात जात असतो पहा. आणि श्रीकृष्ण कसे सच्चिदानंद आहेत, त्यामुळे त्यांना सगळ्या गोष्टीचं म्हणजे स्मरण असतं. मग असे जे भगवान आहेत तर ते जे आहेत तर ते समकालीन कसे, म्हणजे पहा आता आपण समजून घेऊया की भगवान जे आहे तर त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे. तर आपण जे आहोत तर आपलं भौतिक शरीर आहे आणि आपला आत्मा आध्यात्मिक आहे. पण भगवान जे आहेत ते सामान्य मनुष्याच्या रूपामध्ये जरी आले, अवतरित झाले, तर ते पूर्णतः कसं आहेत, आध्यात्मिक आहे. म्हणजे त्यांचं शरीर ते भौतिक नाहीये. मग आपण प्रकृतीच्या 3 गुणांनी कशा बद्ध आहोत, पण भगवान यांच्या पलीकडे आहेत ना, त्याचे ते स्वामी आहेत. या प्रकृतीचे जी मायाशक्ती आहे नियंत्रण करण्याचे त्याचे ते स्वामी आहेत. मग आता ते जर जेव्हा द्विभुजधारी असं त्यांचं जे श्याम सुंदर भगवान रूप आहे तर त्या रूपात येतात, तर त्यावेळेला ते जे येतात तेव्हा ते कुठल्याही भौतिक गुणांनी दूषित नाही होत पहा. मग हाच फरक आहे आपल्यामध्ये आणि श्रीकृष्णामध्ये पहा. मग असे जे भगवान आहेत तर ते आपल्याला काय वाटतात, म्हणजे की अर्जुनांना वाटतात की ते कसे काय आता इथे आहेत, इतके जर ते जुने आहेत तर, किंवा इतकी वर्षापासून त्यांनी विवस्वानाला गीता सांगितली तर भौतिक शरीर दिसलं आपल्यासारखं भगवान यांचं, तरी कसं आहे ते पूर्णतः आध्यात्मिक आहेत. मग श्रीकृष्णांना बाल्यावस्था, कौमार्यावस्था अशा आहेत, तरुण अवस्था आहे
तिथपर्यंत त्यांची वाढ होते, पण तरुणावस्थेच्या पुढे कधी जात नाहीत पहा. म्हणजे त्यांची जी वाढीचा वेग आहे, म्हणजे कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या वेळेस श्रीकृष्णांना भरपूर नातवंड होती आणि त्यांचं वय पण भरत होतं, पण 25ल्या तरुणाप्रमाणे ते दिसत होते. म्हणजे कृष्णांचं आपण असं चित्र बघितलंय का, दाढी असलेलं, वय झालेलं, असं चित्र कधी पाहिलंय का हो कुणी? तर बिलकुल नाही, हो की नाही? म्हणजेच काय, तर कृष्ण कसे आहेत, सच्चिदानंद आहेत, त्यांचं दिव्य शरीर आहे आणि त्यामुळे त्यांचं शरीर कधी नाश नाही पावत किंवा त्यांचं शरीर आपल्यासारखं भौतिक नाहीये. तर ते पुराण पुरुष आहेत, आदी पुरुष असं म्हटलंय, आपलं भूत भविष्य वर्तमान जाणतात आणि म्हणून ते आपल्या समोर आहेत, हे अर्जुनाला आता ते सांगतात. मग आता आविर्भाव आणि तिरोभाव हा म्हणजे ह्याच्यावरनं आपण समजून घेऊ की उदाहरणावरनं, म्हणजे भगवान अवतार घेतात आणि अवतार समाप्त करतात. कसं घडतं, तर सूर्याचा उदय होतो म्हणजे सूर्य उगवतो, मग आपल्या समोर सूर्य दिसतो, मग सूर्य आपल्या समोर नाहीसा झाला म्हणजे अस्त झाला की आपल्याला काय वाटतं की सूर्य गेला, पण खरं तर आपल्या दृष्टीचा तो दोष असतो. म्हणजे आणि त्यामुळं आपली इंद्रिय कशी आहेत, अपूर्ण आहेत. आपल्या इंद्रियांच्या मर्यादा असल्यामुळे, भौतिक इंद्रियांच्या मर्यादा आहेत, आपल्याला दूरवरचा तारा टेलिस्कोपने पाहायला लागतो आणि ती अपूर्ण असल्यामुळं सूर्याचा उदय आणि अस्त ह्या गोष्टी आपल्याला भासतात. पण असं काही घडतं का, तर बिलकुल नाही. म्हणजेच काय, तसंच श्रीकृष्ण जे आहेत ते पुराण पुरुष, आदी पुरुष आहेत आणि त्यांचा आविर्भाव आणि तिरोभाव हा आपल्यासाठी असाच असतो, जसं सूर्यास्त होतो किंवा सूर्योदय होतो. म्हणजे ते भौतिक घटनांमध्ये कधीच प्रभावित होत नाहीत पहा, तर त्यांच्या शरीरामध्ये स्थित्यंतर आपल्या शरीरासारखी होत नाहीत. मग असे जे भगवान आहेत, तर ते काय म्हणजे त्यांच्याविषयी आपण काय समजून घ्यायचं, तर ते आपले सर्व जीवांचे स्वामी आहेत आणि ते भूतलावर येतात सामान्य मनुष्याच्या म्हणजे शरीरामध्ये आणि सगळ्या लीला करतात की त्याद्वारे ते काय करतात, असामान्य लीला करून भक्तांना आनंद देतात आणि त्याचबरोबर त्यांचं रूप किंवा आत्मा किंवा गुण आणि त्यांच्या शरीरात काहीच भेद नाही. जिथे भगवान त्यांचं रूप, आत्मा, गुण, शरीर, नाम आहे तिथे ते परिपूर्णच असतात पहा. मग ह्यामुळं अर्जुनाला कसं वाटतंय की तुम्ही कसे काय म्हणजे तेव्हापासून, तर त्याचं उत्तर काय आहे, तर हा भाग आपण समजून घेतला. आता पुढे जाऊ आपण. हा त्याची पुढे जाऊ. हा त्याची पुढची slide. हा. आता गीता म्हणजे जी आहे तर ती किती कालावधीपासून या पृथ्वी तलावर आहे त्याचा कालावधी समजून घेऊया. आता ब्रह्मा जी आहेत तर त्यांचं जे आयुष्य आहे तर ते 100 वर्ष. मग आता त्यांच्या आयुष्यामध्ये म्हणजे जे एक दिवस असतो ब्रह्माजींचा, तर तो म्हणजे 36,000 कल्प बरं का. आणि एक रात्र म्हणजे पुन्हा तेवढ्याच म्हणजे तेवढेच पुन्हा काळ म्हणजे तेवढ्याच रात्री, म्हणजे तर मग 36,000 कल्प म्हणजे तेवढ्याच रात्री झाल्या. मग आता एक कल्प म्हणजे काय, तर एक कल्प म्हणजे ब्रह्माचं जींचा एक दिवस, तर तो म्हणजे काय आहे, तर 14 मन्वंतर आणि 15 संध्या. आता हे वैदिक गणित आहे बरं का, आपण समजून घेऊया. मग आता 15 संध्या आहेत. संध्या म्हणजे काय, की 2 युग जी सुरुवात होते युगांची, म्हणजे जी वेगवेगळ्या युगांची सुरुवात होत असते त्यांच्या मधला कालावधी, तर त्याला काय म्हणायचं, तर संध्या म्हणायचं. इथे दाखवलंय का, म्हणजे कलियुग संपून सत्ययुग सुरू होणार असेल किंवा द्वापारयुग संपून कलियुग, तर त्यांच्या मधला जो काळ असतो त्याला म्हणायचं संध्या, सुरू होण्याचा काळ. संधिकाल आपण म्हणतो ना, म्हणजे सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर, तर त्याला म्हणायचं संध्याकाळ. मधला काळ असतो 2 युगांच्या, तर त्याला म्हणायचं संध्या. मग आता एक मन्वंतर म्हणजे किती, तर 71 दिव्य युग. आता 71 दिव्य जी युग आहेत त्यापैकी एक दिव्य युग म्हणजे किती असतं, तर त्यामध्ये एक सत्ययुग असतं, एक त्रेतायुग असतं, एक द्वापार युग असतं आणि एक कलियुग असतं. आता हा कालावधी कसा असतो पहा. हा, तर एक कलियुग 4,32,000 वर्ष. हा, मग आता कलियुग आपण एक्स मानलं तर त्याच्यात 2 पट दुप्पट द्वापारयुग म्हणजे 8,64,000 वर्ष. आणि मग आता त्रेतायुग त्याच्या 3 पट म्हणजे किती, तर 12,96,000 वर्ष. आणि मग आता सत्ययुग म्हणजे काय, त्याच्या 4 पट म्हणजे 17,28,000 वर्ष. मग अशा पद्धतीनं मग जेव्हा ब्रह्माजींचा एक दिवस म्हणजे जो आहे तर तो म्हणजे काय, अशा जे आहेत तर
अशी जी दिव्य युग आहेत तर त्यांची 1000 चक्र जेव्हा पूर्ण होतात तेव्हा ब्रह्माजींचा एक दिवस होतो. आणि मग अशाच 1000 चक्र पूर्ण जेव्हा झाले तेव्हा काय होईल, ब्रह्माजींची म्हणजे रात्र होईल. आणि मग हा सगळा एकूण कालावधी किती आहे आता पुढे जाऊन आपण पाहू. मग त्याच्या पुढे जाऊ. त्याची पुढची स्लाइड. मग आता ब्रह्मदेवांना आता 50 वर्ष झाली. मग या वैदिक गणितानुसार ब्रह्माजींचा जीवनकाळ किती आला, 155.52 ट्रिलियन वर्ष पहा. आणि त्याचबरोबर आता 6 मन्वंतर संपून 7वं मन्वंतर सुरू आहे. मग 4 युगांची अशी 27 चक्र संपलीत बरं का. आणि मग सत्ययुग, त्रेतयुग, द्वापारयुग संपून कलियुग सुरू आहे. आणि कलियुगातला निघून गेलेला वेळ किती आहे तर 5124 आहे बरं का. ह्या स्लाइड्स तयार केल्या तेव्हा 5117 होतं कलियुग. आता कलियुग 5125 सुरू आहे. आणि ब्रह्मजीव देवांचं जीवन किती आहे तर 155.522 ट्रिलियन इयर्स पहा. तर इतकं त्यांचं जीवन आहे. आता पुढे जाऊ आपण. हो, त्याची पुढची स्लाइड. मग आता 4 युगांची 27 चक्र संपली. म्हणजे हा कालावधी किती झाला, 116.6400 मिलियन इयर्स. मग आता सत्य, त्रेता, द्वापार युग संपले. म्हणजे हा कालावधी पहा 3.888 मिलियन वर्ष. आणि कलियुगातला निघून गेलेला वेळ किती आहे तर 5124 वर्ष. आता मनुचं जीवन किती आहे तर 120 म्हणजे मिलियन साधारण आपण धरूया. 5331 वर्ष त्याच्यात आहे. मग आता मनुच्या जन्मापूर्वीच म्हणजे विवस्वानांना भगवान यांनी ही सूर्यदेव विवस्वान जे त्यांचे शिष्य आहेत भगवान श्रीकृष्ण, त्यांना ही गीता सांगितली. म्हणजे 120 दशलक्ष वर्षापूर्वी ही विवस्वानांना गीता सांगितली. म्हणजे किती प्राचीन काळापासून ही पृथ्वी तलावर होती पहा. आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊया. आता गीता पृथ्वीवर आली तर त्याचा उल्लेख कुठे आहे तर महाभारताचं जे शांती पर्व आहे तर त्याच्यामध्ये 348वा म्हणजे जो अध्याय आहे त्याच्या 51-52 श्लोकामध्ये हा इतिहास आहे पहा. त्रेतायुगादौच ततो विवस्वान मनवेददो मनुष्य लोक भृत्यर्थ सुता इक्ष्वा कवेददो इक्ष्वाकुन उच्च कथितो व्याप्य लोकां वस्तिदा. म्हणजे काय, त्रेतायुगाच्या प्रारंभी परमात्म्याच्या संबंधीचं हे शास्त्र विवस्वानांनी मनूला दिलं. मनूंनी मानव जातीचा पिता जो आहे तर म्हणजे जो मानव जातीचा पिता मनू आहे तर त्याने ते पृथ्वी या ग्रहाचा सम्राट किंवा राजा जो आहे तो इक्ष्वाकू होता त्याला दिलं. आणि मग या इक्ष्वाकू राजाच्याच घराण्यामध्ये पुढे कुळामध्ये रघु नावाचा राजा होऊन गेला. मग रघुवंशाचे पूर्वज म्हणजे कोण आहेत तर भगवान श्रीरामचंद्राच्या रूपामध्ये भगवान श्रीकृष्ण हे प्रकट झाले पहा. आणि मग भगवद्गीता महाराजा इक्ष्वाकू जे आहेत तर त्यांच्या काळापासून या मानवी समाजात अस्तित्वात आली. मग आता हा सगळा जो काळ आपण जर गणला तर किती होतो तर पहा, त्रेता आणि द्वापार युगातला मिळून तर 21,60,000 वर्ष. आणि कलियुगातला निघून गेलेला वेळ साधारण 5124 वर्ष. म्हणजे गीता, भगवद्गीता जी आहे तर ती या पृथ्वी तलावर 2 मिलियन वर्षापूर्वीच आलेली होती पहा. म्हणजे हे आपण समजून घेतलं. आता पुढे जाऊ आपण. हा, म्हणजे पुढची स्लाइड. आता ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे किती, एक तास म्हणजे किती, एक मिनिट म्हणजे किती, एक सेकंद म्हणजे किती समजून घेऊ. जसं आपण उच्च लोकात जातो ना तस तसं काय होतं, काळाची गती आहे ती मंद होत जाते. त्यामुळे ही इतकी वर्ष आहेत पहा. म्हणजे सर्वोच्च लोक आहेत जो तर तो आहे म्हणजे ब्रह्माजींचा लोक, सत्यलोक किंवा ब्रह्मलोक म्हणतात. पृथ्वी मध्ये आहे म्हणजे वर 7 लोक आहेत पृथ्वी लोकांच्या आणि खाली 7 लोक आहेत. तर अशा पद्धतीनं ब्रह्माजींचं बाबतीत ही कालगणना आणि त्यांचं आयुष्य आपण अभ्यासलं. आता पुढे जाऊया. हा, बघा पुढची स्लाइड. हरे कृष्ण. अजोपि सन्नव्ययात्मा भूतानां ईश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्मम् आयया. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मी जरी अजन्म आहे आणि माझ्या दिव्य शरीराचा कधीच नाश होत नाही आणि मी जरी सर्व प्राणी मात्रांचा ईश्वर आहे तरी प्रत्येक युगायुगात मी माझ्या मूळ दिव्य रूपात अवतीर्ण होत असतो. हरे कृष्ण.
हरे कृष्ण. आता भगवान कसे दिसतात हे आपण समजून घेणार आहोत. तर कृष्णाविषयीचं ज्ञान आपण घ्यायला सुरुवात करतोय. हा, भगवान स्वतः सांगतात काय म्हणतात, मी जरी अजन्म आहे म्हणजे काय, भगवान श्रीकृष्णांना ना जन्म आहे ना मृत्यू आहे. भगवान कसे आहेत, पुराण पुरुष, आदी पुरुष, म्हणजे ब्रह्मसंहितेमध्ये सांगितलंय गोविंदम आदी पुरुषम तमहम भजामी. किंवा काय म्हटले की कृष्णाविषयी काय म्हणलंय त्यांनी की आदी पुरुष आहेत, पुराण पुरुष आहेत असं म्हटलंय. मग असे जे आहेत अजन्मा भगवान, तर त्यांच्या दिव्य शरीराचा कधीच नाश होत नाही आणि सगळ्या प्राणीमात्रांचा ते ईश्वर आहेत, म्हणजे सगळ्यांना मुक्ती देणारे, सर्वांचे नियंत्रक असणारे असे कोण आहेत, भगवान आहेत. आणि मग प्रत्येक युगामध्ये भगवान स्वतःच्या मूळ दिव्य रूपात अवतीर्ण होतात. म्हणजे चित्रात पहा, मूळ त्यांचं दिव्य जे रूप आहे आपल्या ब्रह्मांडासाठी चतुर्भुज विष्णूच्या रूपामध्ये, ते जेव्हा देवकी माता आणि जे वासुदेव आहेत तर त्यांच्या समोर प्रकट झाले. मग देवकी मातांनी त्यांना प्रार्थना केली की तू बालकाच्या स्वरूपात आहे, आणि म्हटल्यावर त्यांनी छोट्या बालकाच्या रूपामध्ये स्वतःला प्रकट केलं. म्हणजे भगवान हे स्वतःच दिव्य मूळ जे रूप आहे, द्विभुजधारी, डोक्यावर मयूर पंख असलेलं श्याम सुंदर असं जे रूप आहे हातात वेणू असलेलं, तर त्या रूपामध्ये प्रकट झाले पहा. आणि अशा पद्धतीने प्रत्येक युगायुगामध्ये मूळ दिव्य रूपात, भगवान रूपात, श्याम सुंदर रूपात प्रकट होतात. आता हे आपण समजून घेतलं. आता पुढे जाऊया. हरे कृष्ण. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जेव्हा जेव्हा आणि जेथे जेथे धर्माचरणाचा ऱ्हास होतो आणि अधर्माचे वर्चस्व होते, त्यावेळी हे भारता मी स्वतः अवतीर्ण होतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता भगवान केव्हा अवतीर्ण होतात हे समजून घेणार आहोत. आता हा सगळ्यांना श्लोक माहिती आहे की नाही, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, म्हणजे काय, जेव्हा जेव्हा धर्मतत्व किंवा धर्माचरणाची जी मूल्य आहेत त्यांचा ऱ्हास होतो, म्हणजेच काय, अधर्माचं वर्चस्व वाटतं, अधर्मी लोकांचं वर्चस्व वाटतं, मग त्यावेळेला भगवान स्वतः अवतीर्ण होतात. मग हा भाग थोडस आपण इथे समजून घेऊया की का भगवान अवतीर्ण होतात अशा पद्धतीने. तर अजून सखोल जाऊ तर भगवान जे आहेत तर ते काय म्हणतात की मी स्वतः अवतीर्ण होतो आणि मूळ रूपामध्ये प्रकट होतात. म्हणजे काय की भगवान जे आहेत ते ब्रह्मदेवांच्या एका दिवसात मनूच्या जो आहे 7वा मनू त्याच्या 28व्या चतुर्युगात आणि द्वापर युगाच्या शेवटी अवतीर्ण झाले. म्हणजे ते काही नियमांचं पालन करायला बाध्य नाही, पण ते इच्छेनुसार कधी म्हणजे अवतार धारण करायला स्वतंत्र आहे. पण जेव्हा अधर्माचे वर्चस्व वाढतं आणि वास्तविक धर्माचा लोप होतो, तेव्हा भगवान स्वतःच्या इच्छेनुसार अवतरित होतात. आता धर्माची तत्व कुठे सांगितले तर वेदामध्ये. आता जे वेद आहेत ते म्हणजे काय आहेत तर धर्माची तत्व आहेत. म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या मुखातून आलेल्या त्या आज्ञा आहेत, धर्मतत्व आहे. आता ही धर्मतत्व जी आहेत ती भगवद्गीतेमध्ये पण ही श्रीमुखातून आलेल्या आज्ञा म्हणजे तत्वच आहेत. म्हणजे भगवद्गीता ही सगळ्या वेदांचं सार आहे. मग आता ह्या धर्माच्या तत्वांची निर्मिती भगवान स्वतःच करू शकतात, कारण की म्हणजे ते स्वतः म्हणजे त्याचे निर्माते आहेत. म्हणजे भगवान स्वतःच ही धर्माची तत्व आहेत तर ती प्रस्थापित करू शकतात पहा. आणि कारण ती कुणी निर्माण केली तर भगवान स्वतः, म्हणजे त्यांच्या स्वतःच्या श्रीमुखातून आलेल्या आज्ञा आहेत, म्हणजे ती धर्मतत्व आहेत. आणि वेदांचा पण हाच उद्देश आहे की धर्माची तत्व आहेत ती लोकांपर्यंत नेणं आणि त्याद्वारे श्रीकृष्णांना जाणणं. मग त्यामुळे त्यांच्या म्हणजे वेदांच्या माध्यमातून ही धर्मतत्व सर्वांपर्यंत पोहोचवली जातात. मग आता त्याद्वारे आपण कृष्णांनाच जाणतो, कृष्णांचे उपदेश जाणतो, त्यांना तत्वता जाणतो. मग अशी धर्मतत्व आहेत, त्यांचा ऱ्हास जेव्हा होतो तेव्हा त्यांना पुन्हा स्थापित कोण करू शकतात तर भगवान श्रीकृष्णच करू शकतात. आणि ह्यासाठी जेव्हा धर्मतत्वांचा ऱ्हास होतो त्यावेळेला अधर्माचं प्रमाण वाढतं आणि अशा वेळेला ही धर्मतत्व आहे त्यांची पुनर्स्थापना करण्यासाठी भगवान स्वतः अवतीर्ण होतात. मग हा भाग आपण इथे समजून घेतला. मग आता इथं चित्रात पहा, आपण पाहूया की चित्रामध्ये
काय आहे की इथे समजून घेऊया की हा जो कंस आहे तर तो जो आहे रथातून घेऊन चालला होता वासुदेव आणि देवकी यांचा विवाह संपन्न झाला होता बरं का. आणि मग त्यांना तो आनंदाने त्यांना घेऊन चालला होता वासुदेवांच्या राजवाड्यात जो आहे तर तिकडे महालाकडे. मग आकाशवाणी झाली तितक्यात की कंसाला त्यांनी काय आकाशवाणीतून काय नाद झाला तर हे कंसा तू फार हुरळून आनंदित होऊन जाऊ नकोस. ह्या देवकीचा 8वा पुत्र तुझा वध करणार आहे म्हटल्यावर कंस हा कसा आहे आसुरी प्रवृत्तीचा आहे दुष्ट प्रवृत्तीचा आहे. त्याची भगिनी आहे पहा देवकी. तर त्यांनी काय केलं ताबडतोब तलवार उपसली पहा आणि त्यांनी काय केलं तर तिचे जे केस आहेत ते पकडलेत आणि तिचा वध करायला निघाला. तेव्हा वासुदेव चतुर होते अत्यंत चाणाक्ष होते. त्यांनी काय केलं त्यांना सांगितलं आता तर तिच्यापासून तुम्हाला काही धोका नाहीये आम्हाला जेव्हा पुत्र होईल तेव्हा आम्ही तुम्हाला आणून देऊ म्हटल्यावर कंस आहे तो शांत झाला पहा. म्हणजेच काय की जे आसुरी प्रवृत्तीचे दुष्ट प्रवृत्तीचे लोक असतात तर ते काय त्यांचं वर्चस्व वाढतं. म्हणजेच काय अधर्माचं वर्चस्व जेव्हा वाढतं म्हणजेच काय धार्मिक तत्वांचा ऱ्हास होतो त्यावेळेला भगवान स्वतः अवतरित होतात आणि त्यांचं कार्य संपन्न करतात. आता पुढे जाऊ आपण पुढची slide. हरे कृष्णा. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. भक्तांचा उद्धार करण्याकरता आणि दुष्टांचा विनाश करण्याकरता तसेच धर्माची पुनर्स्थापना करण्याकरता मी स्वतः युगायुगात प्रकट होतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. माझं समजून घेऊया की भक्तांचा उद्धार करण्यासाठी बरं का आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि तिसरं कारण काय धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी की जी धर्मतत्व भगवानच स्थापित करू शकतात तर ह्यासाठी भगवान स्वतः युगायुगामध्ये प्रकट होतात. मग आता इथे आपण समजून घेऊया की जे दुष्ट लोक असतात तर ते काय करत असतात छळ करत असतात भक्तांचा आणि म्हणून भक्तांसाठी म्हणजे कोणीही भगवंताचा एखादा भक्त पण पुरेसा आहे म्हणजे भक्तांचं रक्षण करायला भगवंतांना अवतार धारण करायची काही आवश्यकता नाहीये. पण भगवान जे आहेत तर ते स्वतः आपले अनंत भक्तांच्या सांत्वनार्थ काय करतात स्वतः अवतरित होतात आणि भगवान आणि भक्त यांच्यामध्ये ते आदान प्रदान असतं प्रेमाचं. भक्तांचा छळ करणारे जे असतात आसुरी प्रवृत्तीचे लोक तर त्यांचा नाश करण्यासाठी आणि आपल्या भक्तांचं सांत्वन करण्यासाठी भगवान स्वतः अवतरित होतात पहा. मग एखादा भक्त असुराचा नातलग असला म्हणजे त्याचा तिथे छळ होत असला जसं प्रल्हाद महाराज जे होते ते हिरण्यकशिपूचे पुत्र होते. मग हिरण्यकशिपूने त्यांचा खूप छळ केला किंवा श्रीकृष्णांची माता जी आहे देवकी तर कंसाची बहीण होती तर त्यांचा खूप छळ केला त्यांचा आणि वसुदेवांचा त्यांनी श्रीकृष्णांच्या जन्माआधीच त्यांना त्या तुरुंगामध्ये टाकलं. मग त्यावेळेला देवकीचा उद्धार करण्यासाठी म्हणजे वध करण्यापेक्षा देवकीचा मुख्यतः उद्धार करण्यासाठी कृष्णांनी अवतार धारण केला. म्हणजे दोन्ही कार्य एकाच वेळी केली. म्हणजेच काय भक्तांचा उद्धार आणि दुष्ट असुरांचा विनाश करण्यासाठी भगवान विविध अवतार घेतात. मग असे भगवंतांचे जे अवतार आहेत ते अनेक अवतार आहेत. मग अवतार म्हणजे काय तर खाली येणे म्हणजे जो खाली येतो खाली कुठून येतो तर गोलोक वृंदावन मधून जिथं भगवत धाम म्हटलं जातं आध्यात्मिक जगत आहे तिथून खाली येणे. अवतार या शब्दाचा अर्थ खाली येणे म्हणजे जो गोलोक वृंदावन मधून खाली येतो कुठे येतो पृथ्वी लोकात त्याला म्हणायचं अवतार. मग भगवंतांचे पुरुषावतार गुणावतार लीलावतार शक्त्यावेश अवतार मन्वंतर अवतार युगावतार असे अनेक अवतार आहेत पहा. मग भगवान श्रीकृष्णाच्या कृष्ण अवताराचं प्रयोजन काय असतं आपल्या अनन्य भक्तांना संतुष्ट करायचं आणि त्याद्वारे काय करायचं तर दुष्टांचा काय करायचा नाश करायचा आणि भक्तांचा सांत्वन करून त्यांचा उद्धार करायचा. ह्यासाठी युगायुगामध्ये भगवान प्रकट होतात आणि धर्माची पुनर्स्थापना करतात. मग आता पुढे जाऊ आपण. जन्म कर्म च मे दिव्यम् एवं यो वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जो माझ्या जन्माचे आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणतो तो देहत्याग केल्यानंतर या भौतिक जगतात पुन्हा जन्म घेत नाही. तर हे अर्जुना तो
माझ्या शाश्वत धामाची प्राप्ती करतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता कृष्णाला जाणून घ्यायचं काय फायदा आहे सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकूया हा. जन्म कर्माचे मयी दिव्य म्हटले म्हणजे काय की जो कोणी माझ्या जन्माचं आणि कर्माचं म्हणजे मी का जन्म घेतो, मी का अवतरित होतो आणि म्हणजे ह्याचं स्वरूप जाणतो आणि मी कोणतं कर्म करतो तर हे दिव्य स्वरूप जाणतो. तर असा जो व्यक्ती आहे तर त्याचा जेव्हा देह म्हणजे देह त्याग तो करतो त्यानंतर तो भौतिक जगतात पुन्हा परतून येत नाही आणि भगवान श्रीकृष्णाच्या शाश्वत धामाची प्राप्ती करतो. म्हणजेच काय की भगवान जे आहेत तर त्यांच्याविषयी म्हणजे ते कसं कर्म करतात, त्यांचा जन्म म्हणजे ते अवतार कसा घेतात, त्यांचं दिव्य स्वरूप आता आपण जे जे जाणलं हे जो कोणी जाणतो तर त्याला काय होतं मृत्यूनंतर भगवत धामाची प्राप्ती होते. पहा म्हणजे इथे आपण समजून घेऊया की भगवंतांच्या केवळ लीलांचं दिव्य स्वरूप जाणून घेतल्यानं भक्त देह त्यागानंतर भगवत धामाची प्राप्ती करू शकतो. म्हणजे पुन्हा या भौतिक जगतामध्ये आपल्याला पुन्हा परतून यायला लागणार नाही. पहा म्हणजे असे जे भगवान आहेत तर त्यांच्या वेगवेगळ्या लीला आणि त्यांची वेगवेगळ्या रूपामध्ये ते मनुष्य म्हणजे येतात. मग मनुष्य अवतार जेव्हा ते धारण करून येतात तर त्यावेळेला काय होतं तर त्यांच्या ज्या वेगवेगळ्या लीला असतात किंवा जे काही त्यांचे उद्दिष्ट असतात तर ते सगळं आपण आता त्यांचे म्हणजे जे जन्माचं किंवा अवताराचं स्वरूप जाणलं आणि कर्माचं दिव्य स्वरूप जेव्हा कोणी जाणतो आपल्यासारखं सामान्य तेव्हा तो भौतिक बंधनातून मुक्त होतो. असं भगवान श्रीकृष्णांच्या जन्माचं सत्य जाणणारा माणूस असतो तो त्याला दिव्य धामाचीच आपल्या म्हणजे जे वर्तमान शरीर आहे तर त्याचा जेव्हा तो त्याग करतो त्यानंतर त्याला दिव्य धामाची म्हणजे भगवत धामाची म्हणजे प्राप्ती होते. पहा नाही तर भौतिक बंधनातून अशी म्हणजे मुक्ती जी आहे ती सहजासहजी नाही मिळत. निर्विशेषवादी किंवा योगी आहेत त्यांना अत्यंत क्लेश सोसायला लागतात. अनेक जन्मानंतर मुक्ती मिळते म्हणजे भरपूर तपश्चर्या करायला लागते. मग आणि एवढी केल्यानंतर निर्विशेष ब्रह्म म्हणजे ब्रह्मज्योतीमध्येच विलीन होण्याची मुक्ती मिळते की जी आंशिक मुक्ती आहे आणि पुन्हा त्यांना भौतिक जगतात येण्याची शक्यता असते थोडेसे सुप्त इच्छा असतील तर. आणि मग जो कोणी भगवान श्रीकृष्णांचे फक्त दिव्य लीला आणि त्यांचं कर्म आणि त्यांच्या अवतारामागचं रहस्य जाणून घेतो तर तो त्यानंतर भगवत धामाची प्राप्ती करतो. पहा म्हणजे आपल्याला किती फायदा आहे. पहा आपण हे सगळं जाणून घेतलं तर त्याद्वारे आपण भगवत धामाची किंवा शाश्वत धाम म्हणजे काय तर गोलोक वृंदावन तर त्याची प्राप्ती करू शकतो. पहा इथं चित्रामध्ये ही दाखवली ही दामोदर लीला आहे कार्तिक महिन्यामध्ये घडलेली. तर भगवान जे आहे तर त्यांच्या अंगणामध्ये वृक्ष होते दोन तर तिथे त्यांना यशोदा मैयाने उखळाला बांधलं होतं आणि मग त्या उखळाला बांधलं होतं तर त्या उखळासहितच भगवान जे आहेत ते चालत गेले आणि ते जे यमलार्जुन जे म्हणजे जे वृक्ष आहेत तर ते उन्मळून कोसळून पडले आणि तिथून म्हणजे जे दोन पुत्र आहेत कुबेराचे तर ते जे आहेत तर ते तिथे तिथे त्यांच्यासमोर प्रकट झाले. पहा अशी ही लीला घडली म्हणजे त्यांचा उद्धार केला. ते शापित होते नारद मुनींकडून आणि मग त्यांना जेव्हा भगवान स्वतः अवतार धारण करतील आणि गोकुळामध्ये आणि तेव्हा त्यांच्या अंगणात तुम्ही वृक्ष बनून राहाल आणि मगच तुमचा भगवान यांच्याकडून उद्धार होईल असं त्यांना उशाप मिळालेला होता नारद मुनीकडून. अशी ही लीला घडली अशी सुंदर लीला आहे. पहा तर म्हणजे भगवान काय करतात तर अशा पद्धतीने आपल्या भक्तांचा उद्धार करत असतात. पहा अशा असामान्य लीला त्यांचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळते. याला दामोदर लीला असं म्हणतात. ही कार्तिक महिन्यामध्ये घडली तर दामोदर लीलामध्ये दामोदर मंथ किंवा दामोदर महिना पण म्हणतात कार्तिक महिन्याला. पुढे ते येईलच आपण सांगू सर्वांना. तर अशी सुंदर लीला घडली. मग कृष्णाचं म्हणजे जाणून घ्यायचं कृष्णाविषयी त्यांच्या जन्माविषयी अवताराविषयी आणि त्यांच्याविषयी म्हणजे त्यांच्या कर्माविषयी जाणण्याचा फायदा काय तर आपण पुन्हा या जे शाश्वत जगत आहे किंवा भौतिक जगत आहे इथे पुन्हा परतून आपल्याला यावं लागणार नाही. आपल्याला शाश्वत धामाची प्राप्ती होईल. आता पुढे जाऊ. हरे कृष्ण. आसक्ती भय आणि क्रोध यातून मुक्त झालेले पूर्णपणे माझ्या स्थित झालेले मत्परायण आणि माझ्या आश्रित असलेले गतकाळातील अनेक मनुष्य माझ्या ज्ञानामुळे शुद्ध झाले आहेत आणि त्या सर्वांना माझ्या दिव्य प्रेमाची प्राप्ती झाली आहे. जे ज्या भावाने मला शरण येतात त्याला अनुरूप असे फळ मी त्यांना देतो.
हे पार्थ, सर्वजण माझ्या मार्गाचे सर्व प्रकारे अनुसरण करतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता ते आसक्ती, भय, क्रोध यातून मुक्त झालेले म्हणजे काय, की परमसत्याचं स्वरूप, साकार स्वरूप ज्यांनी जाणले, तर तो देहात्मबुद्धीतून मुक्त होतो. म्हणजे देहात्मबुद्धीचे मध्ये जेव्हा मनुष्य असतो तेव्हा हे सगळे आसक्ती, भय, क्रोध या विकारांनी ग्रस्त असतो. म्हणजे श्रीकृष्णांना जाणतो तेव्हा तो त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा करतो. मग भौतिकदृष्ट्या आपलं शरीर विनाश असं आहे, विनाश पावणारं असं आहे. आणि त्यामुळं आपण अज्ञानामध्ये दुःखी असतो पहा, जेव्हा देहात्म बुद्धीमध्ये असतो. पण ज्या वेळेला म्हणजे आपण ह्या भौतिक म्हणजे जे जग आहे, तर हे म्हणजे काय आहे, तर हे म्हणजे प्रकृतीच्या 3 गुणांनी आपण बांधले असल्यामुळे ते इंद्रिय तृप्ती करतो आणि स्वतःलाच आपण कर्ता मानतो, आपण मोहग्रस्त होतो. आणि मग ज्या वेळेला म्हणजे हे सगळं आपल्याला समजतं, तर असा जो व्यक्ती आहे, तर जो म्हणजे ह्या सगळ्यातून म्हणजे देहात्म बुद्धीतून मुक्त होतो आणि पूर्णपणे मतपरायण म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या आश्रयाखाली येतो, भगवान श्रीकृष्णांचा आश्रय ग्रहण करतो. तेव्हा असे अनेक मनुष्य काय होतात, भगवान श्रीकृष्णांचे हे ज्ञान घेऊन शुद्ध होतात पहा. आणि म्हणून हे काय केलं पाहिजे, तर भगवान श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांचं हे ज्ञान आहे ते भगवद्गीता आणि भागवताच्या माध्यमातून आपण घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे काय होईल, भगवान श्रीकृष्णांचं दिव्य प्रेम किंवा कृपा प्राप्त होईल. म्हणजे इथे आता सांगितलंय भगवान श्रीकृष्ण की जो ज्या भावाने मला शरण येतो त्या अनुरूप मला मी त्यांना फळ देतो. आणि त्यामुळे सगळे माझ्या मार्गाचं अनुसरण करतात. म्हणजे समजून घेऊया, म्हणजे यशोदा मैया आहे तर त्यांनी वात्सल्य भाव म्हणजे मातेच्या रूपात प्रेम केलं कृष्णावर, मग त्यांनी पण म्हणजे माता म्हणून सन्मान केला पहा. मग त्याचबरोबर बलरामजींनी मोठे बंधू आणि त्यांचे म्हणजे अशा पद्धतीनं त्यांच्यावर प्रेम केलं पाय, तर ते त्यांचे पाय चेपतात पहा. म्हणजे तर त्यावेळेला कृष्णाने पण त्यांचा मोठे बंधू म्हणून आदर केला आणि त्यांच्यावर प्रेम केलं. आता गोपीजनांनी मित्र सखा म्हणून त्यांच्यावर प्रेम केलं पहा, किंवा अर्जुनाने, मग त्यावेळेला त्यांनी पण त्यांच्यावर अशाच पद्धतीनं मित्र आणि सखा म्हणून प्रेम केलं. म्हणजे वास्तू आहे, तर हे जे आहे ते आपले स्वामी म्हणून श्रीकृष्णांना मानतात आणि त्यांच्या पायाशी असतं पहा. मग अशा पद्धतीने किंवा ह्या गायी आहेत ती श्रीकृष्णांना स्वामी म्हणतात. म्हणजे वेगवेगळ्या रसानुसार भक्ताचं आदान प्रदान असतं. मग हे श्रीकृष्णाच्या चरणाशी पडून राहणं म्हणजे शांत रस म्हणायचं त्यांना स्वामी समजून. मग हा जो आहे तर हा वात्सल्य रस बलरामजी किंवा यशोदा मैया म्हणजे श्रीकृष्णांशी अशा पद्धतीने वात्सल्य भावामध्ये जोडला जातो भक्त. मग सख्य रस म्हणजे काय, तर अर्जुन किंवा गोपीजन किंवा सुदामा, तर मित्रत्वाच्या नात्यानं प्रेम करायचं. मग त्यानंतर त्याच्या पुढे जाऊन दास्य रस म्हणजे काय, तर श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांची आपले ते स्वामी आहेत आणि आपण म्हणजे श्रीकृष्ण स्वामी आहेत आणि आपण त्यांचे दास आहोत समजून सेवा करायची, जसे श्रीरामचंद्रांचे हनुमानजींनी केली पहा. त्याला म्हणायचं दास्य रस. आणि सर्वात श्रेष्ठ असा म्हटला माधुर्य रस म्हणजे काय, तर भगवान श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांच्यामध्ये आणि ह्या गोपीजन जे आहेत त्यामध्ये राधाराणी श्रेष्ठ आहे, दिव्य प्रेमाचं आदान प्रदान असतं पहा. मग हे जे आहे ते आपल्या सर्वसामान्य लोकांच्या भौतिक जगतातलं प्रेम नाही, हे दिव्य स्तरावरचं उच्च आध्यात्मिक स्तरावरचं प्रेम आहे पहा. तर अशा रसांमध्ये एखादा भक्त आहे तर तो काय होतो, अशा पद्धतीनं जोडला जातो श्रीकृष्णांशी. मग आता इथे समजून घेऊ की ज्या भावाने शरण गेलो त्या भावाने श्रीकृष्णांनी आपल्याला त्या प्रमाणात फळ दिलं, म्हणजे त्या भावाने ते आपल्यासमोर म्हणजे त्यांनी ते त्याचा परिणाम दिला. म्हणजे काय, तर कंसाने पण त्यांचं स्मरण केलं, पण कशासाठी केलं, तर कृष्णांना शोधून काढून त्यांचा वध करण्यासाठी पहा. मग जर कृष्णांना शोधून काढून वध करण्यासाठी शत्रुता केली कंसाने, मग त्यांनी काय केलं, कृष्णाने कंसाशी पण शत्रुता केली, त्याचा वध केला. शिशुपालाने मत्सर केला, मग कृष्णाने काय केलं, मग त्याच्याशी अशाच पद्धतीने शत्रुता केली, म्हणजे त्याला दंडित केलं, वध केला. पुढे ती गोष्ट येईल, म्हणजे जसा तुमचा भाव तर त्यानुसार. मग यशोदामय्यांनी प्रेम केलं माता म्हणून, त्यांना त्या प्रमाणात त्यांनी माता म्हणून सन्मान केला, आदर दिला. म्हणजे ज्या भावाने आपण शरण येतो त्यानुसार भगवान आपल्याला फळ देतात. मग कृष्णाने आपल्या फरक काय आहे, तर कृष्णाचं रूप कसं आहे, आध्यात्मिक सच्चिदानंद रूप आहे पहा. संपूर्ण शाश्वत पूर्ण ज्ञानायुक्त आणि आनंदाचं ठिकाण. आणि आपलं रूप कसं आहे, तात्पुरतं आहे, म्हणजे आपल्या शरीरावर स्थूल शरीर म्हणजे ग्रॉस बॉडी, त्यानंतर
सूक्ष्म शरीर म्हणजे सटल बॉडी. आणि त्यानंतर आत काय आहे तर आत्मा, जीवात्मा हा कसा आहे तर आध्यात्मिक, आणि हे कसं आहे भौतिक शरीर आहे. आपलं शरीर तात्पुरतं असतं. मग आता आपण मायेद्वारे नियंत्रित आहोत, मायेच्या 3 गुणांनी आपण बद्ध आहोत. आणि श्रीकृष्ण काय आहेत? मायेचेच हे नियंत्रक आहेत. पहा, हा आपल्यामधला आणि कृष्णामधला फरक आहे. आता आपण पुढे जाऊ. हरे कृष्ण. वीतराग भय क्रोधः मन्मया मामुपाश्रितः बहवो ज्ञान तपसा भूता मद्भावम् आगतः ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. एक पुढच्या मिनिट. स्लाइड मध्ये अर्थ आहे माताजी, पुढची स्लाइड. ही आपण अभ्यास हे नाही, मग तीच दाखवा. बहुतेक नाहीये तिथे स्लाइड. हा, तीच दाखवा. तो आपण श्लोक एक्सप्लेन करू आणि पुढे जाऊ ह्याच्यावरचे. हा, तर आता हा, इतिहासात कृष्णांना जाणून घेण्यास कोण सक्षम आहे, तर हे आपण समजून घेणार आहोत. म्हणजे इथे आपण समजून घेतलाच आहे भाग. जो ज्या भावाने शरण येतो त्यानुसार भगवान त्याला फळ देतात. पहा, आणि सर्वजण भगवान श्रीकृष्णाच्या मार्गाचं अनुसरण करतात. म्हणजेच काय की विविध प्रकारच्या पूजकांना त्याच्या इच्छेनुसार भगवान फळ देत असतात. पहा, म्हणजे जे भगवंतांचे भक्त आहेत तर त्यांच्या इच्छेनुसार दिव्य धामामध्ये भगवान त्यांच्याशी व्यक्तिशः सहवास करतात. साक्षात त्यांची सेवा करून प्रेममय सेवेद्वारे दिव्य आनंद प्राप्त करणारे भक्त आहेत. मग अशा पद्धतीनं भगवान श्रीकृष्णाचे वेगवेगळे भक्त आहेत. पहा, मग आता भगवान जे आहेत तर ते म्हणजे स्वतःच म्हणजे जे काही साक्षात दिव्य त्यांची सेवा करतो भक्त एखादा, तर त्यानुसार म्हणजे ते त्या प्रमाणात फळ देतात असं त्यांनी सांगितलंय. पहा, म्हणजे काय इथं आपण हा भाग समजून घेऊया की या सगळ्या आसक्ती, भय, क्रोध यापासून मुक्त झालेला, सतत भगवान श्रीकृष्णाच्या सेवेमध्ये रममाण झालेला आणि जो कृष्णांचा आश्रय घेतो, तर अशा आश्रय घेणाऱ्या व्यक्तीला भगवान श्रीकृष्णाविषयीचं जेव्हा ज्ञान प्राप्त होतं तेव्हा ते शुद्ध होतात आणि त्यामुळं भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य प्रेमामध्ये ते स्थित होतात. पहा, आणि त्यामुळं त्यांच्या जीवनामध्ये प्रमाणित आध्यात्मिक गुरु येतात कृष्णाच्या कृपेमुळं, आणि भक्तिमय प्रेममय सेवा त्यांच्या मार्गदर्शनानुसार म्हणजे तो व्यक्ती आहे तर तो करायला लागतो. आणि या भक्तिमय जीवनाच्या अंतिम स्तरालाच काय म्हणले, भगवंतांचं दिव्य प्रेम, म्हणजे श्रद्धापासून प्रेमापर्यंतचे जे 8 चरण आहेत तर त्यानुसार ही क्रिया घडते. पहा, म्हणजे सुरुवातीला आपल्याला आत्मसाक्षात्काराची इच्छा आहे, मग आपण आध्यात्मिक उन्नत व्यक्तीच्या सत्संगामध्ये जातो. मग त्यानंतर काय करतो आपण, आध्यात्मिक जे गुरु आहेत त्यांच्याद्वारे दीक्षा प्राप्त होते. मग आपण कृष्णाच्या सेवेला सुरुवात करतो. मग अशा पद्धतीने आपण भौतिक आसक्तीतून मुक्त होतो. मग श्रीकृष्णांच्या कथा श्रवण करायची रुची निर्माण होते. मग हळूहळू रुची आहे तर ती वाढून आपल्यामध्ये भाव निर्माण होतात, आणि हा भावाचा स्तर जेव्हा वाढतो तेव्हा आपल्यामध्ये हृदयामध्ये श्रीकृष्णांच्या विषयी प्रेम निर्माण होतं. आणि ह्यालाच काय म्हटलंय, हे जे प्रेम आहे तर ते शुद्ध भगवत प्रेम. म्हणजेच काय तर हे जे प्रेम आहे तर हे जेव्हा निर्माण होतं तेव्हा तो भगवत सेवेमध्ये रममाण झालेला असतो. आणि त्या आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनानुसार त्याला अशा पद्धतीने भक्तिमय प्रेममय सेवा करायला मिळते आणि त्याला भगवत धामाची प्राप्ती होते. हे सगळं आपण समजून घेतलं. आता ते चित्रात पहा, शिशुपाल हा मत्सरी होता खूप, आणि त्यांनी भर दरबारामध्ये काय केलं, श्रीकृष्णांचं भगवान परमेश्वर सगळ्यांनी मान्य केलं तर राजश्री यज्ञाचं त्यांना अध्यक्षपद दिलं होतं युधिष्ठिर महाराजांनी. आणि त्यावेळेला त्यांनी काय केलं की आपले ऐश्वर बल यांनी जे काही आहे संपत्ती या सगळ्यांनी उन्मत्त असा शिशुपाल होता, आणि तो मत्सरी होता. श्रीकृष्णांच्या विषयी त्यांनी चुकीचे उद्गार काढले, आणि त्यामुळे काय झालं, श्रीकृष्णांनी त्याला दंडित केलं. पहा, आणि त्यांनी काय केलं, आपलं सुदर्शन चक्र आहे तर ते म्हणजे त्याद्वारे त्यांनी त्याचा वध केला. म्हणजेच काय, जसा तुमचा भाव त्यानुसार श्रीकृष्ण त्या प्रमाणात तुम्हाला फळ देत असतात. पहा, मग शिशुपालाने मत्सर केला त्यामुळे त्यांना दंडित केलं भगवंतांनी. आता पुढे जाऊ आपण. मग त्याची पुढची स्लाइड घेऊया. ही झाली स्लाइड, मग त्याची पुढची.
हरे कृष्ण. मनुष्य या जगात सकाम कर्मांमध्ये सिद्धीची इच्छा करतात आणि म्हणून ते देवतांची आराधना करतात. अर्थात मनुष्यांना या जगात सकाम कर्मापासून त्वरित फलप्राप्ती होते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता या जगामध्ये सकाम कर्मामध्ये मनुष्य जे असतात म्हणजे जे अल्पबुद्धी लोक आहेत किंवा सामान्य लोक आहेत तर ते त्यांना भौतिक जगतातले देवता आहेत त्यांच्याविषयी चुकीची कल्पना असते. म्हणजे बऱ्याच जणांना देवदेवता आणि जे आहेत ते भगवान श्रीकृष्णांचेच रूप समजतात. देवदेवतांना हे अल्पज्ञ लोक असतात ते, पण खरं तर भगवान यांची ती रूपं नाही आहेत. भगवान श्रीकृष्णाचे ते विविध अंश आहेत. आपल्यासारखेच ते जीवात्मा आहेत, फक्त त्यांनी अनेक वर्ष भगवंताची सेवा केल्यामुळे ते दीर्घायू आहेत आणि ते भगवंतांच्या सेवेतले सेवक आहेत. म्हणजे देवता हे भौतिक जगताचं व्यवस्थापन करतात, म्हणजे त्यांच्या सेवेतले प्रशासकीय अधिकारी आहेत थोडक्यात. आणि त्यामुळे भगवान श्रीकृष्णांची शिवब्रह्माजींची पण तुलना नाही करता येणार. भगवान श्रीकृष्ण हेच सर्वश्रेष्ठ आहेत पहा. मग पण अल्पज्ञ लोक काय करतात, हे सत्य जाणत नाही आणि काय करतात, वेगवेगळ्या देवतांची आराधना करतात. आणि मग बुद्धिमान मनुष्य काय करतो, कृष्ण भावनेमध्ये रममाण झालेला असतो. म्हणजे काय, आता इथं समजून घेऊया की भौतिक देवतांना मागितलेले वर जे असतात म्हणजे आपल्या सिद्धी प्राप्त करण्यासाठी, कुणाला उत्तम घर हवं, कुणाला उत्तम पत्नी हवी, कुणाला उत्तम संपत्ती हवी, मग हे सगळं प्राप्त करण्यासाठी देवतांना आपण त्यांची आराधना करतो, पूजा करतो. आणि मग हे सकाम कर्म आहेत त्यापासून त्वरित फल प्राप्ती होते. आता त्यांना या सगळ्या भौतिक शक्ती सुद्धा श्रीकृष्णांनीच दिलेल्या असतात देवतांना आणि त्याद्वारे ते आपल्याला वरदान देतात. पण हे वरदान पण क्षणभंगूर असतं, कारण जेव्हा प्रलयाची वेळ येते त्यावेळेला हे जे उपासक आहेत त्यांच्यासोबत हे उपास्य देवता सुद्धा बद्ध जीवात नाहीत, हे नष्ट होतात पहा. पण म्हणजे हा भाग आपण समजून घेतला पाहिजे इथे की ज्या देवदेवता आहेत किंवा जे सगळे हे जे देवदेवतांचे उपासक आहेत तर ह्यांचा सुद्धा प्रलयाच्या वेळेला नाश होतो. म्हणजेच काय, इथं आपण समजून घेतलं पाहिजे की सकाम कर्मापासून त्वरित फलप्राप्ती होते, पण ते वर जे आहेत मिळालेले वरदान ते क्षणभंगूर असतं. म्हणून जर आपण जे मूळ स्वामी आहेत सर्वांचे देवता किंवा आपले सर्वांचे ते कोण आहेत, श्रीकृष्ण आहेत, मग त्यांची जर उपासना केली, त्यांची पूजा केली तर काय होईल, तर आपल्यावर श्रीकृष्णांची कृपा होईल पहा. आणि तेव्हा देवताही संतुष्ट होतील. म्हणजे पहा, जसं आपण झाडाच्या मुळाला पाणी घातलं तर पान फुल फांद्या खोडेनं पोचतं, मग तसे देवदेवता आहेत. मग जर आपण श्रीकृष्णांची उपासना केली, श्रीकृष्णांची भक्तिमय प्रेम सेवा केली तर हे देवदेवता त्यांच्या सेवेमधले कोण आहेत, तर प्रशासकीय सेवक जसे असतात तसे आहेत. मग त्यामुळे देवताही संतुष्ट होतात. मग अशा पद्धतीने जेव्हा आपण कर्म करतो तर श्रीकृष्णांच्या कृपेस पात्र होतो. आता पुढे जाऊ. चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारम् अव्ययम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. भौतिक प्रकृतीचे 3 गुण आणि त्यांना अनुरूप अशा कर्माला अनुसरून मी मानवी समाजाचे 4 विभाग निर्माण केले आहेत. आणि ते तू जाणले पाहिजे की जरी मी या व्यवस्थेचा करता असलो तरीही मी अव्ययी असल्यामुळे अकर्ताच आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता भौतिक प्रकृतीचे 3 गुण आहेत, तर त्या गुणवैशिष्ट्यांना अनुरूप कर्माला अशा अनुरूप असे मानवी समाजाचे भगवान श्रीकृष्णांनी हे 4 वर्ण निर्माण केले. चातुर्वर्ण मया सृष्टम गुणकर्म विभागशः. तर 4 वर्ण कोणते आहेत, तर आता पहा, ब्राह्मण वर्ण. मग ब्राह्मण वर्णाचे लोक कसे असतात, बुद्धिमान असतात, ते सत्वगुणामध्ये स्थित असतात. मग त्यानंतरचा प्रशासकीय वर्ग म्हणजे काय, क्षत्रिय, ते रजगुणामध्ये स्थित असतात. मग वैश्य वर्ण म्हणजे काय, त्यांचं कार्य काय, व्यापारी वर्ग, ऋषी, गोरक्ष, तर ते रजोगुण आणि तमोगुण यांचं मिश्रण असतं, त्यामध्ये स्थित असतात. शूद्र म्हणजे कर्मचारी वर्ग, ह्या सगळ्या गुणातल्या लोकांची ते सेवा करतात, तमोगुणामध्ये स्थित असतात ते. आता या 4ही वर्णांची भगवान श्रीकृष्णांनी निर्मिती केली. तर भगवान श्रीकृष्ण हे कुठल्याही वर्णाश्रम व्यवस्थेमध्ये येत नाहीत. याचं कारण काय, भगवान श्रीकृष्ण काय आहे, तर हे ह्या सगळ्यांच्या पलीकडे आहे. हे बद्ध जीवांसाठी आपण पशु स्तरावर म्हणजे मानव प्राणीच म्हटलं जातं, तर ह्या स्तरावरून उन्नत होऊन आपण भगवंत जे आहेत तर त्यांचे भक्त बनावे. आपल्या मानवी जीवनाचं उद्दिष्ट आहे तर ते म्हणजे श्रीकृष्णांना जाणणं, त्यांची प्राप्ती करणं. तर हे आपण समजून घ्यावं, ह्यासाठी वर्णाश्रम व्यवस्थेची निर्मिती करण्यात आली. मग कृष्ण भावनाभावित व्यक्ती ब्राह्मणाहूनही श्रेष्ठ मानला गेला, म्हणजे ब्राह्मण वर्णाच्या लोकांवरून श्रेष्ठ असतो. म्हणजे जरी गुणांनी ब्राह्मण असलेला मनुष्य भगवान श्रीकृष्णांविषयी जाणतो, पण बऱ्याचदा त्याला निर्विशेष ब्रह्मज्योती म्हणजे तिथपर्यंतची आंशिक मुक्तीच मिळते. पण
जो ब्राह्मण मर्यादित ज्ञानाच्या पलीकडे जातो आणि श्रीकृष्णांना जाणतो, त्यांच्याविषयी ज्ञान प्राप्त करतो, त्यांचा जन्म का होतो, ते कर्म कसं करतात, हे दिव्य ज्ञान जेव्हा प्राप्त करतो तेव्हा कृष्ण भावनाभावित मनुष्य आहे तो काय बनतो, त्याला म्हणायचं वैष्णव बनतो. आणि मग कृष्ण भावनेमध्ये राम, नरसिंह, त्यानंतर वराह अशा रूपामध्ये म्हणजे त्याचं ज्ञान जे आहे तर तो घेतो. आणि मग असा जो आहे तर तो मानवी समाजाचे जे हे सर्व विभाग आहे तर ह्याच्या पलीकडं असा तो वैष्णव असतो पहा. आणि मग ह्यासाठी भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात, या सगळ्याची मी निर्मिती करतो, या व्यवस्थेचा मी करता असलो तरी मी ह्याच्या पलीकडे आहे. म्हणजे भगवान श्रीकृष्ण ह्या कुठल्याही प्रकृतीच्या 3 गुणांनी बांधले जात नाही, त्याच्या पलीकडे असे भगवान आहेत पहा. आणि त्यामुळे ते अकर्ताच राहतात आणि ह्या भौतिक गुणांनी ते बद्ध होत नाही. तर त्या भौतिक गुणांचं नियंत्रण करणारी माया शक्ती आहे तर त्याचे ते स्वामी असतात. आता पुढे जाऊ. न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्म फले स्पृहा इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न सबध्यते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. कोणत्याही कर्माने मी बद्ध होत नाही, तसेच मला कर्मफलाची आकांक्षाही नाही. जो माझ्याबद्दलचे हे सत्य जाणतो तो सुद्धा कर्मफलांनी बद्ध होत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे समजून घेऊया की भगवान म्हणतात मी कुठल्याच कर्माने बद्ध होत नाही आणि तसंच मला कर्मफळाची आकांक्षा नाही. म्हणजे सर्वश्रेष्ठ त्यागाचं प्रतीक म्हणजे कोणाच भगवान आहे. मग जो कोणी हे सत्य भगवान श्रीकृष्णाविषयी जाणतो तो सुद्धा कर्मफळाने बद्ध होत नाही पहा. म्हणजे आता आपण जाणलं म्हणजेच काय की हा आपल्याला फायदा आहे पहा. मग हे कसं तर पहा, आता एखादा राजा आहे तर तो एखादी म्हणजे घटना जी बनवतो किंवा नियम बनवतो त्याच्या राज्यासाठी. मग आता याचा अर्थ तो राजा काही राष्ट्र नियमांच्या अधीन नाही. मग तसंच भगवान भौतिक प्रकृती निर्माण करतात पण त्या भौतिक जगताच्या कार्यामुळे प्रभावित नाही होत. मग असंच आहे म्हणजेच काय की जे जीव आहेत अधिक अधिक इंद्रिय तृप्ती मध्ये मग्न झालेले असतात आपल्यासारखे, पण भगवान स्वतःमध्येच पूर्ण आहेत आणि त्यामुळे ते अशा कुठल्याही तथाकथित स्वर्गीय सुखाकडे त्यांना आकर्षण वाटत नाही पहा. आणि हे देवदेवता जे आहेत ते भगवान श्रीकृष्णाने नेमलेले सेवक आहेत त्यांच्या म्हणजे सगळ्या कार्यामध्ये. आता भगवान जे आहे तर ते आपल्याला त्यांनी वैयक्तिक स्वातंत्र्य दिले पहा. ते आपल्याला म्हणजे आपल्या कुठल्याही कर्मामध्ये ते ढवळाढवळ करत नाहीत पहा. मग पक्षपात करत नाहीत. तर स्वतःच्या कर्माचं दायित्व स्वतः आपल्यावरच असतं जीवात्मा म्हणून. आणि त्याद्वारे आपण जे काही कर्म करत असतो पहा तर ते जे कर्म आहे ते भौतिक प्रकृती जे आहे तर ते करण्यासाठी म्हणजे भौतिक प्रकृतीचे जे म्हणजे जे आहे तर तिथे बहिरंगा शक्तीच्या माध्यमाद्वारे ते केवळ सुविधा आपल्याला वेगवेगळ्या निसर्गामध्ये उपलब्ध करून देतात पहा. म्हणजे वेळीच पाऊस पडतो, वेळीच अन्नधान्य पिकतं, अग्नी योग्य प्रमाणात मिळतो, सूर्यप्रकाश योग्य प्रमाणात, हे काय सगळ्या सुविधा भगवंतांनी प्राप्त करून दिल्यात पहा. मग त्यामुळं कर्माच्या नियमाचं गहन स्वरूप जे आहे तर ते ज्याला म्हणजे कळलंय की कशा पद्धतीनं कर्म केलं पाहिजे. आणि भगवान श्रीकृष्ण जे आहे ते कुठल्याही कर्मफळांनी बद्ध होत नाहीत पहा. आणि कर्मफळाची आकांक्षा पण करत नाहीत कारण ते स्वामी आहेत आपले. भगवंतांचे दिव्य स्वरूप जो कोणी जाणतो तर तो काय होतो, तो देखील कर्मफळाने बद्ध होत नाही पहा. म्हणजेच काय भगवंतांचे दिव्य स्वरूप जो कोणी न जाणता सामान्य जीवाप्रमाणेच कर्म करायला लागेल तर त्याला कधीच म्हणजे तो ह्या सकाम कर्मांच्या फळातून मुक्त नाही होणार. पण ज्यानं कुणी भगवान श्रीकृष्णांच्या विषयीचं हे सत्य जाणलंय तर तो काय होतो, मुक्त होतो कर्मफळांच्या बंधनातून आणि कृष्ण भावनामध्ये स्थिर होतो आणि तो मुक्तात्मा बनतो. मग ह्याचं उदाहरण म्हणजे कोण पहा. इथे जे आहेत तर हे सगळे उच्च कोटीचे भगवान श्रीकृष्णांचे शुद्ध भक्त आहेत. आता इथे भगवान श्रीकृष्ण आहेत ते कशा पद्धतीने कर्मफळाची आकांक्षा करत नाहीत हे उदाहरण आपण समजून घेऊ. जेव्हा सुदामा घरी आले त्यांच्या तेव्हा त्यांनी त्यांचं अत्यंत उत्तम आदरातिथ्य केलं, त्यांचं पाद प्रक्षालन केलं. भगवान स्वयं आहेत बरं का, पण आपले मित्र जे आहेत तर त्याच्यासाठी त्यांनी पाद प्रक्षालन केलं. रुक्मिणी माताने त्यांना वारा घातला. मग आता जेव्हा गोपीजन आहेत तर त्यांच्यासाठी त्यांनी काय केलं
तर गोपीजनांसोबत गोपालन केलं आणि त्यांचे म्हणजे गोपीजनांसोबत त्यांनी गायी चरवल्या, म्हणजे त्यांनी गोपालकाचं काम केलं. मग अर्जुनाचं सारथ्य केलं. म्हणजे आता रणांगणामध्ये इतका कोलाहल असतो की उजव्या बाजूला रथ वळवायचा आहे की डाव्या बाजूला सांगायला वेळ नसतो, तर तो लत्ता प्रहार करून म्हणजे आपल्या सारथी जो आहे त्याला जर उजव्या बाजूला वळवायचा आहे तर उजव्या खांद्यावर लत्ता प्रहार करत असतो योद्धा, आणि जर डाव्या बाजूला तर डाव्या बाजूला लत्ता प्रहार करत असतो. अशा पद्धतीचं सारथ्य भगवान श्रीकृष्णांनी केलं पहा. म्हणजे काय, तर भगवान जे आहे तर त्यांचं असं जे दिव्य कर्म आहे आणि कुठल्याही कर्मफळाची आसक्ती नाही त्यांना, सर्वश्रेष्ठ त्यागाचं प्रतीक आहे भगवान म्हणजे. तर असे आणि मग आता इथे चित्रात पाही जी लीला घडली, तर ही अत्यंत सुंदर लीला आहे. रणांगणामध्ये भीष्म हे त्यांचे सर्वश्रेष्ठ भक्त आहेत, विरोधी पक्षातून लढत होते आणि अर्जुनावर त्यांनी एकदम असे भसाभस बाण सोडले बरं का. मग अर्जुन घायाळ व्हायला लागला आणि भगवंतांना पण ते असे चाटून गेले. मग क्रोधित झाले भगवान आणि त्यांनी काय केलं, अर्जुनाच्या रथातून उतरले आणि आपली प्रतिज्ञा मोडली. त्यांनी प्रतिज्ञा केली होती की मी शस्त्र उचलणार नाही युद्धामध्ये, पण त्यांनी आपली प्रतिज्ञा मोडली आणि त्यांनी अर्जुनाच्या रथाचं चाक उपसलं आणि ते म्हणजे इतक्या क्रोधाने आणि वेगाने धावून गेले भीष्मावरती की त्यांचं उत्तरीय सुद्धा पडलं पहा गळून. मग त्यावेळेला भीष्म पितामह काय 12 महाजनांपैकी एक आहे, ते शुद्ध भक्त आहेत. त्यांनी काय केलं, श्रीकृष्णांच्या चरणांशी जाऊन बसले. म्हणजे शुद्ध भक्त जे आहेत तर कधी कधी त्यांच्यावर कृपा प्रसाद कसा होतो भगवंतांचा, तर पहा क्रोधाने ते त्यांच्या अंगावर धावले, पण ती देखील श्रीकृष्णांची लीलाच होती पहा. आपल्या शुद्ध भक्ताच्या प्रेमाचा त्यांनी स्वीकार केला. म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा क्रोध हा सुद्धा कृपा प्रसादच असतो, आपल्या गुरूंचा क्रोध हा सुद्धा कृपा प्रसाद असतो पहा. आणि मग ते जेव्हा चरणांशी बसले भीष्म पितामह त्यांचे भक्त म्हणून की तुम्ही काहीही करा, त्यावेळेला ते तिथे शांत झाले आणि म्हणजे अशा पद्धतीने ही लीला घडली. म्हणजे काय, भक्तांसाठी भगवान जे आहेत तर ते काय करतात, ते म्हणजे कुठलाही कर्म करतात. भगवान श्रीकृष्णांना भक्तांची सेवा करायला आतुर असतात, खूप आवडतं आणि ते कुठल्याही आकांक्षामध्ये आसक्तीमध्ये गुंतून पडत नाहीत किंवा कुठल्या कर्माने बद्ध होत नाहीत. आणि हे जो कोणी जाणतो तो सुद्धा कर्मफलांनी बद्ध होत नाही असं भगवान सांगतात पहा. आता पुढे जाऊ आपण. कर्मणोऽपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः. हरे कृष्ण. कर्माच्या गुंतागुंती समजणे अत्यंत कठीण आहे, म्हणून मनुष्याने कर्म विकर्म आणि म्हणून मनुष्याने कर्म विकर्म आणि अकर्म म्हणजे काय हे योग्य रीतीने जाणले पाहिजे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता समजून घेऊया की कर्माच्या गुंतागुंती भरपूर आहेत. मग अकर्म अकर्म आणि विकर्म म्हणजे काय हे समजून घेऊ. मग जे कर्म आहे आपलं नियत कर्म आहे तर ते म्हणजे जे आपण करतो आपलं, तर ते म्हणजे नियत कर्म किंवा कर्तव्य कर्म मानलं जातं. मग विकर्म कर्म म्हणजे काय, की जे शास्त्र संमत कर्म नाही, शास्त्राच्या विरुद्ध कर्म, ते विकर्म. मग अकर्म म्हणजे काय, की असं कर्म की ज्याला कुठलाही पाप किंवा पुण्य अशी म्हणजे फलदायी क्रिया म्हणजे क्रियाकलाप नाहीये, तर ते म्हणजे अकर्म. हे आपण समजून घेतलं. मग कृष्ण भावनामय कर्म आपण कसं करायचं, गुरु शिष्य परंपरेतनं प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनानुसार आपण काय करायचं, कृष्णांच्या संतुष्टीसाठी जेव्हा कार्य करतो तर तेव्हा ते कसं होतं, कृष्ण भावनामय कर्म की ज्याला कुठलाही फलदायी परिणाम नसतो, कारण भगवान त्याचं दायित्व घेतात पहा. आणि असं जेव्हा आपण कर्म करतो त्यावेळेला काय होतं, कृष्णांच्या कृपेस प्राप्त होतो. म्हणजेच काय की पहा, प्रल्हाद, भीष्म, शुकदेव गोस्वामी असे जे बळी महाराज असे भक्त आहेत, तर त्यांनी काय केलं, ह्या म्हणजे उच्च कोटीचे हे भक्त आहेत, तर त्यांनी भगवंतांच्या अशा पद्धतीने भक्तिमय प्रेममय सेवा केली. आम्ही ह्या महाजनांच्या पदचिन्हांचं अनुसरण आपण केलं तर निश्चितच कृष्णांच्या कृपेस पात्र होणार. म्हणजे प्रत्यक्ष अर्जुनालाच कर्म अकर्म याचं वर्णन करून भगवान श्रीकृष्णांनी सांगितले. पण केवळ कृष्ण भावनामुळे कर्म केल्यानंतर आपण भौतिक अस्तित्वाच्या या सगळ्या जंजाळातून मुक्त होऊ बा. अन्यथा काय होतं, आपण जे काही कर्म करतो त्यानुसार आपल्याला पुढचं जन्मात शरीर मिळतं. म्हणजे आपल्या हा जन्मीचे कर्म आणि पुढच्या जन्माची तयारी असते बा. म्हणजे एखादा व्यक्ती आहे तो खूप असं मांसाहार करतोय, मद्यपान, सगळं असं विलासी आयुष्य जगतोय, सगळी व्यसनाधीनता सगळं काही आहे, तर
तर मग तो जो व्यक्ती आहे तर त्याला डुकराचं शरीर मिळतं. म्हणजे डुक्कर काय करतो तर अनेक डुकरीणींशी संग करतो पहा आणि चिखलामध्ये लोळत असतो आणि विष्ठा गात असतो. मग भगवान म्हणतात तू हो डुक्कर म्हणून पुढच्या जन्मी. मग त्याला खूप झोपायची सवय असते पहा, त्याला पुढच्या जन्मी अस्वलाचं शरीर मिळतं. मग एखाद्या स्त्रीला आपल्या अंग म्हणजे उघडं टाकायची सवय असते, म्हणजे झाकलं जात नसतं तिचं अंग योग्य प्रकारे, तिला पुढच्या जन्मी काय मिळतं शरीर तू हो वृक्ष आपला, दिवस रात्र उन्हा पावसात तो उघडच राहा. मग एखाद्या व्यक्तीला मांसाहार करायची सवय असते पहा, मग त्याला भगवान काय बनवतात पुढच्या जन्मी तू वाघ असा काहीतरी सिंह असा म्हणजे मांसाहारीच प्राणी आणि तू मांस भक्षणच कर. म्हणजे काय की अशा पद्धतीने आपलं जे काही कर्म असतं त्यानुसार त्याचा फलदायी परिणाम असतो आणि आपलं म्हणजे जे काही पूर्वजन्मीचं कर्म असतं त्यानुसार आपल्याला पुढच्या जन्मामध्ये शरीर मिळतं. आता पुढे जाऊ आपण. पुढची स्लाईड. आता इथे समजून घेऊया. आता विकर्मी म्हणजे कोण की जे वेदांचं पालन करत नाहीत. म्हणजे जे वेदांमध्ये भगवान श्रीकृष्णांचे प्रत्यक्ष उपदेश आहेत, आज्ञा आहेत, तर त्यांचं पालन जे करत नाहीत मग त्यांचं पतन होतं. म्हणजे शास्त्रसंमत जे आचरण करत नाहीत. वेद म्हणजेच काय शास्त्र म्हणतो आपण. मग त्यामुळे खालच्या प्रजाती म्हणजे निम्न योनी या पशुयोनीमध्ये पशु पक्षी योनीमध्ये पतन होतं. म्हणजे तो होण्याचा धोका. मग आता साधू संत म्हणजे असे शुद्ध भक्त किंवा प्रमाणित आध्यात्मिक त्यांना ते अमान्य आहे. आणि मग ते मानव जातीच्या मूळ उद्देशांचा पराभव होतो. म्हणजे पहा, मानव जातीचा मूळ उद्देश आहे श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी कार्य करणं. धर्माचे 4 स्तंभ आहेत. मग ह्या 4 स्तंभापैकी काय प्राण्याविषयी आपल्याला करुणा हवी आपल्या हृदयामध्ये. आणि आपण काय केलं पाहिजे तर आपण योग्य मार्गाने अर्थार्जन केलं पाहिजे, म्हणजे सत्याचं आचरण. मग तिसरं काय आपले जे शरीर आहे ते शुद्ध ठेवलं पाहिजे. धूम्रपान व्यसनाधीनता नको, मद्यपान नको. आणि चौथं म्हणजे काय की आपले पती सोडून किंवा पत्नी सोडून आपण कुठल्याही म्हणजे स्त्रीशी अनैतिक संग केला नाही पाहिजे गृहस्थाश्रमामध्ये. ही योनीची तपस्या आहे का. मग हे जेव्हा आपण टाळतो तेव्हा हा मानवी जीवनाच्या उद्देशांचाच पराभव होतो. मग असा जो असतो तो विकर्मी असतो बा. मग कर्मी म्हणजे काय ते वेदांचं पालन करतात बरं का, पण ते कसे असतात तर ते वेदांमधले, आता वेद म्हणजे काय कर्मकांड आहे, भक्तिकांड आहे, ज्ञानकांड आहे, उपासनाकांड आहे. म्हणजे कर्मकांड म्हणजे काय तर सकाम कर्म म्हणजे फळाच्या आसक्तीनं केलं जाणारं कर्म. मग तिकडे ते आकर्षित होतात. मग स्वर्ग प्राप्तीसाठी किंवा कुठल्या तरी विशिष्ट पुत्र प्राप्तीसाठी असे यज्ञ करतात. त्यामुळे काय होतं त्यांची पाप नष्ट होतात आणि पुण्यकर्माचा संचय होतो आणि त्यामुळे त्यांना उच्च लोकात म्हणजे स्वर्गलोक वगैरे अशा ठिकाणी म्हणजे स्थान मिळतं. आणि मग तिथं देवाचं शरीर मिळतं आणि मग तिथं भरपूर सुख असतात. पृथ्वीचे दशलक्षपट सुख पृथ्वी लोकांचे तिथे असतात त्या लोकांमध्ये. आणि मग ते तिथलं सुख उपभोगतात आणि पुन्हा काय होतं तिथलं सुख क्षीण झालं, पुण्यकर्म क्षीण झालं, त्यांना पुन्हा पृथ्वी लोकात म्हणजे मृत्यू लोकांमध्ये परत पाठवलं जातं आणि पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये ते अडकत राहतात. मग ह्याला म्हणायचं कर्मी. आता अकर्मी म्हणजे काय तर कृष्ण जे आहेत तर त्यांच्या भक्ती सेवेच्या व्यासपीठावर जे आलेले आहेत. म्हणजे काय की कृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवा कशी करायची हे त्यांनी जाणलेलं आहे. आणि फलदायी क्रिया म्हणजे एखादं कर्म केलं त्याचा फलदायी परिणाम जो काही, त्यामुळे मला पुन्हा जन्म घ्यायला लागेल आणि ह्या भौतिक प्रकृतीमध्ये पुन्हा पुन्हा यावं लागेल आणि जन्म मृत्यू जरा व्याधी या समस्यांना सामोरं हे जो जाणतो, ज्ञानाने जो जाणतो आणि भक्तिमय प्रेममय सेवा करतो आणि त्याद्वारे तो असं कर्म करतो श्रीकृष्णांचं की ज्याला भक्तिमय प्रेममय सेवा आपण म्हणतो, तर ते असं कर्म घडतं की ज्यामुळं त्याला फलदायी परिणाम किंवा प्रक्रिया म्हणजे जे क्रियाकलाप असतात ते नसतात. असं जे कर्म आहे ते अकर्म म्हणजे कृष्ण भावनामय किंवा आध्यात्मिक कर्म किंवा ज्ञानयुक्त कर्म म्हणतात. मग असे याचं उदाहरण कोण आहे तर नारद मुनी. त्यांनी काय केलं तर श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांचं परम परमेश्वर जे स्वरूप आहे किंवा ते भगवान आहे ते जाणलं आणि त्यांनी काय केलं तर त्यांची म्हणजे भक्तीचा प्रसार आणि प्रचार केला. त्यांच्या मुखात काय असतं काय नारायण नारायण, उत्तम असे भक्त आहेत आणि श्रीकृष्णांचे उत्तम भक्त तर आहेतच पण त्यांनी भक्तीचा प्रसार केला. अनेक त्यांचे शिष्य आहेत, प्रल्हाद महाराज, ध्रुव महाराज आणि अशा सर्वांना त्यांनी काय केलं भक्ती मार्गावर आणलं, कृष्णांच्या भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये आणलं. मग असे जे असतात कृष्णांच्या भक्ती सेवेच्या व्यासपीठावर असतात म्हणजे त्यांचं प्रत्येक कर्म कृष्णांच्या संतुष्टीसाठी घडतं, जसं नारद मुनीने केलं. मग असे जे अकर्मी त्याचं उदाहरण म्हणजे कोण नारद मुनी, म्हणजे त्यांना असे दिव्य योगी मानलं जातं. आता पुढे जाऊ आपण. हा पुढची स्लाइड. हरे कृष्णा. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं
ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आध्यात्मिक गुरूंकडे जाऊन तत्व जाणण्याचा प्रयत्न कर. नम्रपणे त्यांना प्रश्न विचार आणि त्यांची सेवा कर. आत्मसाक्षात्कारी व्यक्ती तुला ज्ञान प्रदान करू शकतात, कारण त्यांनी तत्व जाणलेले असते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता आपण जाणून घेऊया की तद्विद्धी पुराणी पातेन म्हणजे काय, की प्रमाणित आध्यात्मिक गुरूंकडे जा. मग काय परिप्रश्न येणं, प्रश्न करा, पण कधी सेवा करा त्यांची, त्यांना शरण जा. मग जेव्हा गुरु काय होतात, प्रसन्न होतात आणि ते कृपा करतात आपल्यावर आणि ते ज्ञान देतात. आणि जेव्हा ते ज्ञानामध्ये आपल्याला उन्नत करतात, त्यावेळेला काय करा, तुम्ही तुमच्या मनातल्या शंका, डाऊट्स म्हणजे जे काही आहे आपल्याला अवघड गोष्टी ते त्यांना विचारा. म्हणजेच काय, ते आपल्याला ज्ञान देतात. म्हणजेच काय, तर असे जे प्रमाणित आध्यात्मिक गुरु आहेत त्यांना भगवान यांच्याहून अभिन्न मानले गेले. तर ते कसे असतात, आत्मसाक्षात्कारी स्वरूप सिद्ध व्यक्ती असतात, आध्यात्मिक स्तरावर ते उन्नत असतात, उच्च आध्यात्मिक अधिकारी असतात. मग त्यांच्याकडे आपण गेलं पाहिजे आणि त्यांची नम्रपणे सेवा केली पाहिजे आणि त्याद्वारे सेवेद्वारे त्यांची कृपा संपादन करून त्यांच्याकडून जेव्हा आपण ज्ञान घेतो तेव्हा तेच आपल्याला कृष्णाविषयी ज्ञान देण्यामध्ये म्हणजे पारंगत असतात किंवा तेच यथायोग्य ज्ञान, यथार्थ स्वरूपाचं ज्ञान कृष्णाविषयी देऊ शकतात, कारण ते आत्मसाक्षात्कार व्यक्ती असतात आणि त्यांनी ते तत्व जाणलेलं असतं की कृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवा कशी करायची. आणि ह्यासाठी जेव्हा आपण कृष्ण म्हणजे प्रमाणित आध्यात्मिक गुरूंकडे जातो तेव्हा काय होतं, तर आपल्याला असं त्यांच्याकडून ज्ञान मिळतं की ज्या योगे आपण आध्यात्मिक स्तरावर उन्नत होतो आणि भगवंतांच्या कृपेस पात्र होतो. आता पहा, कृष्ण जेव्हा मनुष्य अवतारामध्ये आले तेव्हा ते देखील सांदीपनी मुलींच्या आश्रमात गेले आणि त्यांच्याकडून त्यांनी ज्ञान संपादन केलं. म्हणजेच काय, भगवान श्रीकृष्ण खरं तर हे सगळे वेदशास्त्रांचे निर्माते आहेत. मग त्यांनी हे का केलं, तर आपल्यासारख्या सामान्यांना आदर्श प्रस्थापित करून देऊन त्यांच्या पदचिन्हांचं आपण काय केलं पाहिजे, अनुसरण केलं पाहिजे. म्हणजेच अशा पद्धतीने जेव्हा आपण कार्य करू तेव्हा आपण आध्यात्मिक स्तरावर उन्नत होऊ. आणि म्हणून काय सांगितलं की तुम्ही काय करा, तर गुरुंकडे जा आणि काय करा की त्यांच्याकडून भगवद्गीता भागवतातले हे जे उपदेश आहेत त्यांना यांच्याविषयी ज्ञान संपादन करा. आणि जेव्हा आध्यात्मिक ज्ञान आहे तर ते संपादन करताना मिथ्या अहंकार न ठेवता नम्रपणे सेवा करा. आणि जेव्हा शिष्याची परीक्षा पाहतात गुरु असते आणि शिष्याची प्रामाणिक इच्छा पाहतात आणि ते त्यांना ज्ञान जे असतात ते प्रदान करतात पहा. आणि म्हणून आपण नम्रता, सेवा आणि प्रश्नांद्वारे गुरुकडून ज्ञानबोध करून घ्यावा. आणि त्याद्वारे गुरु काय करतात, खूप कृपाळू दयाळू असतात. भगवान श्रीकृष्णांचे ते प्रामाणिक प्रतिनिधी असतात. आणि असे जे गुरु आहेत तर ते काय करतात, आपल्याला सगळं ज्ञान देतात पहा. म्हणजे शिष्य नम्रपणे हे ज्ञान देतो, शिष्य नम्रपणे हे ज्ञान घेतो तेव्हा गुरु काय करतात, त्याला हे सगळं ज्ञान देत असतात. तर अशा पद्धतीनं आपण आध्यात्मिक गुरुंकडे गेलं पाहिजे, त्यांच्या आश्रयाला जाऊन आपण हे ज्ञान प्राप्त केलं पाहिजे. जसं कृष्णांनी हे स्वतः जेव्हा मनुष्य अवतारात आले तेव्हा हे ज्ञान स्वतः घेतलं पहा आणि आपल्यासाठी हा आदर्श प्रस्थापित केला. आपण त्यांच्या चरणचिन्हांचं अनुसरण केलं पाहिजे. मग इथं आपला अभ्यास संपला. कोणाला काही शंका असेल तर विचारूया. हरे कृष्ण. तर त्याची रेकॉर्डिंग स्टॉप केलं